Good morning. Good morning, everyone. First of all, apologies for a small delay. There were some technical issues at my end. Um, I welcome you for this webinar on post-COVID-19, the new challenges and the procedural reforms by Honorable Mr. Justice Abhay S. Hoxer. During this session, as we've been doing in the past webinars, we'll be having a discussion wherein Justice Lordship would be talking and detailing us about this topic and other things. And in the second segment, we'll open the forum for question answer round. So I would request you to please hold on to your questions and ask the question in the later part of it. With me, I have Sudhakar Yellagada sir as well, who is a joint director of Maharashtra Judicial Academy. Now, any further ado, I would request Yellagada sir to please welcome Justice Oak sir and let the session begin. Thank you, Chetan. I'm Sudhakar Yellagada, Joint Director, Maharashtra Judicial Academy. It's my honor on behalf of the Academy and our High Court and all our participant judges also to your honor to welcome to this Academy and to this webinar, which is jointly hosted by this Maharashtra Judicial Academy and the SCC Online, the Eastern Book Company. My lord, we are all the participants are aware, and my lord does not require any formal introduction, but only I will skip the remaining introduction, but only one thing I would like to share, my lord. I remember your honor has been visiting this academy since so many years, and your honor has been a pioneer in our administration reforms, my lord. Whenever your honor used to visit this academy and get the feedback and always try to implement them, and master trainers are the group which were groomed by your honor. With this little introduction, I welcome all the my lord first, and then all the lordships and my brother and sister judges from Maharashtra, and from probably one or two from Karnataka also. Thank you, my lord. Welcome once again, and I request your honor to start the session. धन्यवाद श्री येर्लागड्डा. मी सगळ्यांचं स्वागत करतो. एका वर्षाच्या कालावधीनंतर मला महाराष्ट्रातल्या न्यायिक अधिकाऱ्यांशी सुसंवाद साधण्याची संधी मिळालेली आहे. याबद्दल मी आयोजकांना धन्यवाद देतो. बघता बघता महाराष्ट्र सोडून 1 वर्ष होऊन गेलं, परंतु जुन्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. गार्डियन जज म्हणजे पालक न्यायाधीश म्हणून काम करत असताना कॉम्प्युटर कमिटीचा अध्यक्ष, SCMS कमिटीचा अध्यक्ष, लीगल सर्व्हिसेस अथॉरिटीचा अध्यक्ष, या नात्याने मला महाराष्ट्रातल्या प्रत्येक न्यायिक अधिकाऱ्याचं फार मोठं सहकार्य मिळालं. आणि मी इथे कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायमूर्ती झाल्यानंतर 1-2दा मला काही महाराष्ट्रातल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याचा योग आला. आणि ज्या आदराने आणि ज्या प्रेमाने तिथल्या न्यायिक अधिकाऱ्यांनी माझं स्वागत केलं, त्याचं मला फार आश्चर्य वाटलं. कारण मी आता काही महाराष्ट्र ज्युडिशरीचा भाग नाहीये, तरी पण तुमच्यातलाच एक समजून माझं इतकं मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आलं आणि त्याचा मला खूपच आनंद झाला. आणि आवर्जून गोष्ट एक सांगितली पाहिजे की महाराष्ट्रातल्या न्यायिक अधिकाऱ्यांनी मला जसं सहकार्य दिलं, ते सहकार्य मला इथे कर्नाटकातल्या न्यायिक अधिकाऱ्यांकडे मिळत गेलं. रजिस्ट्रीतल्या मंडळींचं मला मोठं सहाय्य झालं. त्याचं कंटिन्युएशन इथे चालू आहे आता कर्नाटकामध्ये. आजचा मी सब्जेक्ट असा निवडलेला आहे कारण आपला हा विषय जो आहे, या विषयाचं एक मोठं आव्हान आपल्यापुढे उभं ठाकलेलं आहे. 15 मार्च 2020ला मी इथे बंगलोरमध्ये एक बैठक बोलावली होती. आरोग्य खात्याचे सेक्रेटरी तिथे होते, आरोग्य खात्याचे अनेक अधिकारी होते, माझे सहकारी होते. आणि तेव्हाच मला सूचना मिळाली की एक मोठं संकट आपल्यावर चालून येत आहे. आणि मग म्हणून आम्ही 16 तारखेपासून न्यायालयातील प्रवेशावर निर्बंध घातले, लोकांची तपासणी सुरू केली, न्यायिक अधिकाऱ्यांची आमची स्वतःची तपासणी सुरू झाली आणि बऱ्याच गोष्टी चालू झाल्या.
मला असं वाटतं 21 मार्चला पंतप्रधानांचं भाषण झालं आणि त्यांनी जनता कर्फ्यूची घोषणा केली आणि त्या दिवशी जाणीव झाली होती की असं काहीतरी आपल्यावरती आता ही वेळ आपल्यावरती येणार आहे आणि 24 मार्चला लॉकडाऊनची घोषणा झाली. हे लॉकडाऊन हे संकट काय आहे याची आपल्याला त्या दिवशी कल्पना आली नाही. मला फक्त एकच गोष्ट लक्षात आली की लॉकडाऊन झाल्यामुळे पक्षकारांची मोठी अडचण निर्माण होणार आहे. म्हणून त्याच दिवशी रात्री 10 वाजता मी एक स्पेशल सिटिंग घेतलं माझ्या घरी. सगळ्यात ज्येष्ठ न्यायाधीश आहेत न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्न, त्यांना बोलवलं आणि ज्या काही इंटरिम ऑर्डर्स होत्या त्या इंटरिम ऑर्डर आम्ही एक्सटेंड करून टाकल्या आणि सेक्शन 4 लिमिटेशन ऍक्टचं क्लोजर आम्ही जाहीर करून टाकलं. 25 आणि 26 तारीख उजाडली आणि माझ्या समोर एक प्रश्नांची मालिका सुरू झाली आणि ते प्रश्न असे होते की त्याला उत्तर सापडणं फार कठीण होतं. कोविड-19 बद्दल असं म्हणायला हरकत नाही की आपल्या सगळ्यांमध्येच या कोविड-19च्या संकटाने मोठा बदल घडवलेला आहे. आयुष्याकडे बघायचा आपला दृष्टिकोन बदलायला लागलेला आहे आणि तो बदलावाच लागेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. एक फरक मात्र आपल्याला सांगितला पाहिजे. मी माझ्या राज्यातून म्हणजे कर्नाटक राज्यातून बोलतोय. तिथे आज 1092 पॉझिटिव्हली टेस्टेड केसेस आहेत. म्हणजे महाराष्ट्राची त्याची तुलनाच होऊ शकत नाही. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक महानगरपालिकेच्या हद्दीतच 1000पेक्षा जास्ती हे पॉझिटिव्हली टेस्टेड पेशंट असतील. तरी पण संकट आहे ते समान आहे. या संकटाने सामान्य माणसाच्या आयुष्यात जशी स्थित्यंतरं घडवलेली आहेत तशी स्थित्यंतरं आज आता ज्या संस्था आहेत त्या संस्थांच्या आयुष्यात पण घडणार आहेत की ह्याच्या पुढे आपल्याला घडवून आणावी लागणार आहेत. आणि म्हणूनच आपण न्यायसंस्थेच्या बाबतीत आपण विचार करूया आज की न्यायसंस्थेत काय बदल झालेले आहेत, काय बदल होणार आहेत आणि काय बदल आपल्याला घडवून आणावे लागणार आहेत. हे जे संकट आलं करोनाचं त्याचा एक मात्र आपल्याला विलक्षण फायदा झाला. तंत्रज्ञानाचा वापर करणं आपल्याला भाग पडलं. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हिअरिंग ही संकल्पना काही नवीन नाहीये, जुनी संकल्पना आहे. पण आपण वर्षानुवर्ष न्यायसंस्थेत काम करतो. आपल्या मनात अनेक शंका कुशंका होत्या. ते कायदेशीर आहे का, ते योग्य आहे का, ते प्रभावी आहे का, इफेक्टिव्ह आहे का, हे सगळे प्रश्न माझ्या मनात होते, माझ्या सहकाऱ्यांच्या मनात होते. परंतु आम्ही ठरवलं की 26 मार्च पासून इथे सर्व न्यायालय ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने चालतील. आणि मग त्यातून अनेक तांत्रिक प्रश्न निर्माण व्हायला लागले. म्हणजे सांगायला मला आनंद होतो की कर्नाटकामध्ये उच्च न्यायालयामध्ये किंवा जिल्हा न्यायालयामध्ये असं म्हणायला हरकत नाही की व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हिअरिंग हे 90% यशस्वी झालं. काही तांत्रिक प्रश्न उभे राहिले. मग झूम वापरायचं की नाही, मग दुसरा कुठला प्लॅटफॉर्म वापरायचा, झूम वापरणं हे सेफ आहे का, त्यातनं काही धोके संभवतात का. मग आम्ही जिट्सी वापरायला सुरुवात केली. जिट्सी आम्ही आमच्या स्वतःच्या सर्व्हरवरती होस्ट केलं आणि अशा तऱ्हेने आपल्याला हे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणं, त्या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करणं भाग पडलं. कारण आपल्या असं सगळ्यांच्या लक्षात आलं की हा नवीन तंत्रज्ञानाचा वापर आपण जर केला नाही तर आपण न्यायालय चालवू शकणार नाही. कर्नाटकामध्ये आम्ही सर्वच न्यायालयांचं कामकाज बंद केलं होतं. मात्र जिल्हा न्यायालयानं आम्ही सांगितलं होतं की ई फायलिंग चालू करा. हायकोर्टामध्ये ई फायलिंग चालू केलं. ई फायलिंग बद्दल मी आपल्याशी विस्ताराने बोलणार आहे. कारण आत्ता जे ई फायलिंग आपण जे करतो आहोत, थोडंफार आपण मुंबईतही तीच पद्धत आपण करतोय की हायकोर्टामध्ये रजिस्ट्रारला ईमेल करायचा आणि ई फायलिंगची परवानगी मागायची. तेच आम्ही इथे जिल्हा न्यायालयात करतोय की प्रिन्सिपल डिस्ट्रिक्टच्या ईमेल ॲड्रेसवरती परवानगी मागायची आणि मग ईमेलनी आपण त्या PDF फाईल मागून त्या PDF फाईल डाउनलोड करून त्याचा प्रिंटआउट काढून आज आपण काम करतोय. काही न्यायाधीश माझे ते डाउनलोड न करता काम करतायत, तरी पण ते डाउनलोड करून त्याचा प्रिंटआउट काढून रजिस्टर करावं लागते ती केस. तर त्यामुळे अशा एक प्रकारचं ज्याला आपण मेकशिफ्ट ईमेल फायलिंग म्हणतो ते आपण सुरू केलेलं आहे.
आता हा जो काही तंत्रज्ञानाचा वापर आपण सुरू केला, त्याचे अनेक फायदे दिसायला लागले. आज आपण इथे एका कुटुंबातले सदस्य आहोत म्हणून एक आपल्याला उदाहरण सांगतो मी. साधारणपणे एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये बंगलोरमध्ये एक प्रसंग असा झाला की एक तिथे भाग आहे परदायनपुरा म्हणून, तिथे काही डॉक्टर मंडळी, नर्सेस, आशा वर्कर्स त्या ठिकाणी गेले, कारण तिथे अशी माहिती मिळाली होती की काही लोकांना क्वारंटाईन करावं लागेल, कारण ते जे प्रायमरी कॉन्टॅक्ट म्हणतो त्या प्रायमरी कॉन्टॅक्टच्या संपर्कात आले होते. आणि मग आरोप असा आहे की तिथे समुदाय जमला लोकांचा आणि 100-125 समुदायांनी हे डॉक्टर म्हणजे वैद्यकीय टीम जी गेली त्या टीमवरती त्यांनी हल्ला केला आणि जवळजवळ 110-115 लोकांना तिथे अटक करावी लागली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला. ज्या दिवशी त्यांना अटक केली त्या संध्याकाळी इथले जे कमिशनर ऑफ पोलीस आहेत त्यांचा आमच्या एका सहकाऱ्यांशी परिचय होता. ते सहकारी सुदैवाने कॉम्प्युटर कमिटीचे अध्यक्ष होते. तर त्यांना फोन केला कॉम्प्युटर कमिटीच्या अध्यक्षांना. त्यांनी सांगितलं की 115 आरोपींना आम्हाला न्यायालयात हजर करायचंय संध्याकाळी आज, आणि ते कसं करायचं तुम्ही सांगा. आता त्यांनी असं सूचना केली, आमच्याकडे बंगलोरला नॅशनल गेम्स विलेज आहे, तिथे जवळजवळ 250 न्यायिक अधिकारी, आमचे रजिस्ट्रार, सगळ्यांना तिथे घरं दिलेली आहेत. एक तो संकुल आहे, नॅशनल गेम्स विलेज संकुल आहे. तर पद्धत अशी होती की संध्याकाळच्या वेळेला कोर्ट संपल्यानंतर जर पहिल्या रिमांडसाठी प्रोड्यूस करायचं असेल तर तिथे एक रिकामा फ्लॅट आहे, त्या रिकाम्या फ्लॅटमध्ये न्यायिक अधिकारी जातात आणि रिमांडचं काम करतात. कॉम्प्युटर कमिटीच्या अध्यक्षांनी मला फोन केला. मी त्यांना सांगितलं की ते कायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे आपण ही बाजू नंतर तपासून पाहूया, पण कमिशनरना कळवा कुठल्याही परिस्थितीत त्यांना न्यायिक अधिकाऱ्यासमोर पर्सनली आणायचं नाही, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग त्यांना प्रोड्यूस करायचं. मग पोलीस अधिकाऱ्यांनी अनेक शंका प्रदर्शित केल्या की आमच्याकडे इंटरनेट नाही. मग त्यातनं आम्हीच मार्ग काढला. त्यांना एका हॉलमध्ये ठेवण्यात आलं होतं. 125 लोकांना काही ते पोलीस स्टेशनला ठेवू शकत नव्हते. त्या हॉलमधून इंटरनेटची व्यवस्था आम्ही करायला सांगितली आणि इंटरनेटच्या द्वारे या 125 का 124 जे अटक केलेले लोक होते त्यांना प्रोड्यूस करण्यात आलं. त्यांना प्रोड्यूस करण्यात आल्यानंतर ज्युडिशियल कस्टडीच मागितली पोलिसांनी. ज्युडिशियल कस्टडी दिली. आमच्या शेजारी रामनगर म्हणून जिल्हा आहे, त्या जिल्ह्यात एक छोटं प्रिझन आहे, सब जेल आहे. त्या सब जेल मधल्या सगळ्या कैद्यांना बंगलोरला हलवलं आणि ह्या 125 लोकांना रामनगरच्या त्या सब जेलमध्ये हलवलं. आमच्या राज्यामध्ये आम्ही लीगल सर्व्हिस, डिस्ट्रिक्ट लीगल सर्व्हिस अथॉरिटीचे चेअरमन आणि सेक्रेटरी या अनेक आम्ही सूचना केल्या होत्या. त्या सूचनांप्रमाणे ते निरनिराळ्या शेल्टर होम्सला व्हिजिट देत होते, जेलला व्हिजिट देत होते. त्याचप्रमाणे 125 नवीन कैदी आले असं कळल्यानंतर लीगल सर्व्हिस अथॉरिटीचे जे सेक्रेटरी होते त्यांनी तिथे जेलमध्ये व्हिजिट केली. खूप अंतरावर उभं राहून त्यांनी तिथे भाषण केलं. काही लोक त्याच्यातले रडत होते, त्यांना शांत केलं. त्यांना बेल मागायचा कसा अधिकार आहे अधिकाराची जाणीव करून दिली. दुसऱ्या दिवशी त्या 125 लोकांचं टेस्टिंग करण्यात आलं आणि त्यातले 5 केसेस पॉझिटिव्ह निघाल्या. आता ह्या 125 मंडळींना व्हिडिओ कॉन्फरन्सचा वापर न करताना त्या नॅशनल गेम्स विलेजमध्ये नेलं असतं. 10 लोकांना एका वेळेला त्या मॅजिस्ट्रेट पुढे, मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट पुढे उभं केलं असतं तर कदाचित एक गंभीर प्रसंग ओढवला असता की कदाचित या सरकारी अधिकाऱ्यांनी ते संकुलच संबंध सील केलं असतं. काही लोकांना त्यांनी क्वारंटाईनमध्ये जायला सांगितलं असतं आणि त्या बिचाऱ्या सेक्रेटरीला 14 दिवस क्वारंटाईनमध्ये जावं लागलं, कारण त्यांनी त्या 125 कैद्यांसमोर उभं राहून त्यांनी भाषण केलं होतं. वास्तविक त्यांनी 25 फुटाचं अंतर ठेवलं होतं, परंतु त्याला होम क्वारंटाईन, त्याला त्याच्या ड्रायव्हरला होम क्वारंटाईन सांगण्यात आलं. आणि त्यांनी मला लक्षात असं आलं की हे या तंत्रज्ञानाचे फायदे आहेत सध्याच्या परिस्थितीमध्ये, आणि परिस्थिती नॉर्मल होईल तेव्हाही हे तंत्रज्ञान आपल्याला खूप उपयोगी पडणार आहे. आता तंत्रज्ञानाचा पहिला टप्पा म्हणजे मगाशी आपल्याला सांगितलं की व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. आता ह्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हिअरिंग जे आहे हा एक पहिला भाग झाला. दुसरा भाग म्हणजे ई फायलिंग आणि तिसरा म्हणजे जो सगळ्यात चॅलेंजिंग आहे ते म्हणजे आज न उद्या कधीतरी आपली न्यायालय पुन्हा सुरू करणं. हा तिसरा एक आपल्या पुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचं जर बोलायचं झालं तर त्याच्यावरही काही मर्यादा आहेत. आता पहिली मर्यादा अशी होती
की काही न्यायाधीशांनी असं म्हणणं मांडलं की हे कायदेशीर आहे का. म्हणून सुप्रीम कोर्टाच्या कॉम्प्युटर कमिटीचे अध्यक्ष आहेत न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, त्यांनी 5 न्यायाधीशांची एक समिती नेमली. 5 निरनिराळ्या उच्च न्यायालयाच्या ज्या कॉम्प्युटर कमिटी होत्या त्यांच्या अध्यक्षांची समिती नेमली आणि त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रूल्स तयार केले. न्यायमूर्ती चव्हाणांनी त्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आणि आपल्याला माहिती नसेल तर आपल्याला सांगू इच्छितो की न्यायमूर्ती चंद्रचूड साहेबांनी प्रत्येक राज्याच्या मुख्य न्यायाधीशांना एक पत्र लिहिलेलं आहे. त्यांनी असं सांगितलं की लवकरात लवकर हे जे नियम आहेत ते प्रॅक्टिस गाईडलाईन म्हणून तुम्ही स्वीकृत करा आणि ताबडतोब ह्या मॉडेल रूल्स प्रमाणे तुम्ही तुमचे रूल्स फ्रेम करून ते अंमलात आणा. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये प्रॅक्टिस गाईडलाईन मुख्य न्यायमूर्तीने इश्यू केल्यात की नाही मला माहिती नाही, पण आम्ही आता परवाच्या शुक्रवारच्या फुल कोर्टामध्ये आम्ही थोडेसे बदल करून व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रूल आम्ही आता मंजूर केलेले आहेत. शासनाने गॅझेटमध्ये त्याचे पब्लिकेशन केलं की ते अंमलात येतील. आर्टिकल 227 ची पॉवर आम्ही वापरून ते रूल्स केलेले आहेत. आता आपल्याकडे ते रूल्स नसतील तर मी यर्लागड्डांकडे ते रूल्स पाठवीन, जे मॉडेल रूल्स तयार केलेले आहेत सुप्रीम कोर्टाने. त्याच्यामध्ये अनेक तरतुदी आहेत. आता एक तरतूद अशी आहे की 164 CRPCचा स्टेटमेंट हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रेकॉर्ड करता येईल. 313चा स्टेटमेंट व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रेकॉर्ड करता येईल. फौजदारी केसेसमध्ये सुद्धा, क्रिमिनल केसेसमध्ये सुद्धा साक्ष रेकॉर्ड करता येईल व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. आता ह्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदींमुळे अनेक नवीन प्रश्न निर्माण झालेले आहेत. माझ्या सहकार्याने काही शंका उपस्थित केल्या की CRPC मध्ये जर आपण दुरुस्ती केली नाही तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रूल्स मध्ये जरी तरतूद केली की 313चं स्टेटमेंट सुद्धा आपल्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने रेकॉर्ड करता येईल किंवा साक्ष रेकॉर्ड करता येईल. जोपर्यंत क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये दुरुस्ती होत नाही तोपर्यंत हे शक्य आहे का. आता असे प्रश्न सुरू झाले. आपण जर सर्वांनी पाहिलं तर सेक्शन 275 आहे वॉरंट केसेस बद्दल. त्या सबसेक्शन 1 ला एक प्रोव्हायझो आहे. त्या प्रोव्हायझो प्रमाणे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनी साक्षी पुरावे नोंदवता येतील. व्हिडिओ किंवा ऑडिओ कॉन्फरन्सिंगनी साक्षी पुरावे नोंदवता येईल अशी तरतूद आहे. म्हणून आम्ही परवा आमच्या फुल कोर्टच्या बैठकीमध्ये आम्ही सरकारला विनंती केलेली आहे की 276 सेक्शनला अमेंडमेंट करा आणि थोड्याफार प्रमाणात तो जो प्रोव्हिजो आहे सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 275 ला तशाच प्रकारची तुम्ही दुरुस्तीकरण, CRPC हा कंकरंट लिस्टवरचा सब्जेक्ट आहे, ती दुरुस्ती लवकरात लवकर करा. म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रूल आहे त्याच्या माध्यमातून फौजदारी केसेसमध्ये सुद्धा साक्षी पुरावे नोंदवणे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग त्याची आपल्याला सुरुवात करता येईल. ते रूल्स खरोखर वाचण्यासारखे आहेत मॉडेल रूल्स. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की आपण ऑर्डर 18 खाली कमिशनर अपॉइंट करतो पुरावा नोंदवण्याकरता. ते कमिशनर सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून काम करू शकतात. अशा अनेक तरतुदी आहेत. मी आज दुपारपर्यंत यर्लागड्डा साहेबांकडे पाठवीन त्याची प्रत, म्हणजे सगळ्यांना ती सर्क्युलेट करता येईल आणि मला वाटतं मुंबई हायकोर्ट पण लवकरच ते अडॉप्ट करेल अशी आशा आहे. आता त्याच्यामधून अनेक प्रश्न संभवत आहेत. मला परवा एका प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जजनी सांगितलं की म्हणजे कुठल्याही तंत्रज्ञानाचा फायदा असतो, गैरफायदा घेणारे लोक पण असतात. आमचे सेशन कोर्ट हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनी अर्जंट बेल ऍप्लिकेशन ऐकतायत. तर जेव्हा हिअरिंग सुरू होतं आणि न्यायाधीशांच्या प्रश्नांवरनं जेव्हा त्या वकिलांना असं वाटायला लागतं की न्यायाधीश काही बेल द्यायच्या मनस्थितीत नाहीयेत, तेव्हा मग असं सांगितलं जातं की मला आता ऐकूच येत नाहीये, व्हिडिओ लिंक तुटतेय, बँडविड्थ नाहीये, आणि म्हणून वकील लोक जे व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये भाग घेत असतात, जे अपीअर होत असतात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, ते डिसअपिअर होतात आणि मग तारीख द्यावी लागते. आणि तारीख दिली की ते पुढच्या न्यायाधीशाकडे जातं, कारण त्यांनी काहीतरी दिवस वाटून घेतलेले आहेत. काही न्यायाधीश सोमवारी बसतात, काही मंगळवारी, काही शुक्रवारी बसतात. गैरफायदाही घ्यायला सुरुवात केलेली आहे काही लोकांनी. आता हे जे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रूल आहेत मॉडेल रूल्समध्ये एक तरतूद केलेली आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की पहिला रिमांड जो असतो, पहिल्यांदा जेव्हा अटक केल्यानंतर 24 तासाच्या आत पोलीस आरोपीला न्यायाधीशांकडे हजर करतात, तो पहिला रिमांड हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग नसावा. आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग जो पहिला रिमांड जर करायचा असेल तर न्यायाधीशांनी कारणं नोंदवायची, त्याची रिझन्स टू बी रेकॉर्डेड असे शब्द वापरलेले आहेत. म्हणजे मगाशी मी आपलं उदाहरण दिलं की ज्यांना क्वारंटाईन करायचं होतं अशा लोकांना क्वारंटाईन करण्याकरता
एक मेडिकल टीम गेली, त्या टीमवरती हल्ला झाला आणि त्या लोकांना, ते जे आरोपी होते ज्यांना क्वारंटाईन करायचं होतं, त्यांना जर आपण मॅजिस्ट्रेट पुढे प्रोड्यूस केलं तर त्याचे प्रचंड वेगळेच प्रश्न निर्माण होतील. आणि अशा वेळेला कदाचित मॅजिस्ट्रेट आपली ऑर्डर करू शकतील की दीज आर द स्पेशल रिझन्स व्हाय इव्हन फर्स्ट रिमांड शुड बी बाय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. आता त्यातनं बरेच प्रश्न निर्माण होणार आहेत. काही लोक म्हणणार आहेत की हिअरिंगच्या वेळेला जेव्हा हिअरिंग झालं तेव्हा मला म्यूट करण्यात आलेलं होतं. मी आता हे कोविड संबंधी जे PIL आहेत, आठवड्यातनं 2 दिवस ती PIL ऐकतो आणि एका वेळेला 25, 26, 30 मंडळी, वकील मंडळी तिथे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनी सहभागी होत असतात. उद्या एखादी त्यातली व्यक्ती असं म्हणू शकेल की मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर माझा चेहरा दिसत होता न्यायाधीशांना, मी पण काहीतरी बोललो पण मी ऑडिएबल नव्हतो आणि माझं म्हणणं न ऐकता न्यायाधीशांनी आदेश केला. आता असे प्रश्न निर्माण होणार आहेत. पण आपण एका गोष्टीचं एक गोष्ट ध्यानात ठेवली पाहिजे. आपण जेव्हा ओपन कोर्टात बसून काम करतो, आपल्यावर हे आरोप होत नाहीत का? होतात आरोप की न्यायाधीशांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं नाही, किंवा असंही काही वेळेला अशा तक्रारी येतात की न्यायाधीशांनी, मी म्हणणं मांडत असताना न्यायाधीशांनी त्यांचे कान बंद करून घेतले होते. अशाही तक्रारी येतात आपल्याकडे. तर ह्या तंत्रज्ञानाच्या वापराने सुद्धा काही प्रश्न निर्माण होणार आहेत. पण ते प्रश्न आपण जेव्हा ट्रॅडिशनल पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने जेव्हा केसेस चालवतो तेव्हाही ते प्रश्न निर्माण होतातच. त्यामुळे आणि शेवटी असं आहे की हा वकिलांचा हा व्यवसाय आहे की कुठल्याही गोष्टीतले दोष काढणं, किंवा ज्याला आपण म्हणतो आता फौजदारी केस असेल समजा तर प्रेज्युडिसचं आर्ग्युमेंट करणं. उद्या असंही होऊ शकेल की क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये अमेंडमेंट केली किंवा ह्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रूलच्या बेसिसवर कोणतरी 313चं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं तर न्यायाधीशांनी माझ्याविरुद्ध जो पुरावा मला जेव्हा सांगितला तेव्हा एखादा भाग मला ऐकू आला नाही, प्रेज्युडिस आहे असं आर्ग्युमेंट होणार आहे. पण ही जी नवीन व्यवस्था आहे त्या नवीन व्यवस्थेचा गैरवापर होईल म्हणून त्याचा आपण वापरच करायचा नाही, हा जो अप्रोच आहे तो अप्रोच चुकीचा आहे. आपण या साधनांचा वापर जास्तीत जास्त केला पाहिजे आणि जास्तीत जास्त वापर केल्यानंतर त्याच्यातले आपल्या दोष लक्षात येतील. आणि हे तंत्रज्ञान आहे आणि जेव्हा एखाद्या तंत्रज्ञानातला दोष आपल्या लक्षात येईल, तंत्रज्ञानाकडे त्याची सगळी उत्तर असतात. परवा आमच्याकडे फुल कोर्ट मीटिंग झाली, त्या फुल कोर्ट मीटिंगमध्ये हे जे मॉडेल रूल्स सुप्रीम कोर्टाने फ्रेम केलेले आहेत, माझ्या अनेक सहकाऱ्यांनी त्याच्याबद्दल शंका व्यक्त केली की हा रूल कसा काय, याची अंमलबजावणी कशी होईल. एकाने शंका व्यक्त केली की 313चं स्टेटमेंट रेकॉर्ड करणं CRPCचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कायदेशीर आहे का? साक्षीदारांचा पुरावा नोंदणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग कायदेशीर आहे का? मी त्यांना एकच सांगितलं की आजपर्यंत आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा वापर करत नव्हतो, आता वापर करायला सुरुवात केलेली आहे. सुप्रीम कोर्टाच्या कमिटीने फार मोठ्या प्रमाणावर कन्सल्टेशन करून हे एक मॉडेल रूल्स तयार केलेले आहेत. आपण त्याची अंमलबजावणी करूया. एखाद्या नियमामध्ये आपल्याला काही बदल हवासा वाटला तो बदल आपण कधीही करू शकतो. फुल कोर्टाची मीटिंग बोलवणं काय सोपं आहे. आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग पण मीटिंग बोलवू शकतो आपण आणि त्या नियमामध्ये आपण बदल करू शकतो. सांगायचा हेतू असा आहे की याचा आपण स्वीकार केला पाहिजे. हे मी सांगत असताना अजून एका गोष्टीची मी आपल्याला एक गोष्ट आवर्जून सांगतो की काही व्यावहारिक प्रश्न आहेत यासंबंधी. उदाहरणार्थ काही वकील मंडळी अशी तक्रार करतात की जेव्हा आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आम्हाला जी लिंक देण्यात येते, आम्ही संपर्क करायचा प्रयत्न करतो, बँडविड्थ कमी असल्यामुळे आमचा संपर्क होत नाही. काही वकील मंडळी, कालच मला एक बँगलोर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष भेटले, त्यांनी मला सांगितलं की सर बऱ्याचशा वकिलांची क्षमताच नाहीये. आमच्या इथला टेक्निकल स्टाफ आम्ही त्या वकिलांना कोर्स सुरू व्हायच्या आधी फोन करतो, त्यांना सगळी माहिती देतो, त्यांना गाईड करतो. तरी पण त्यांचं असं म्हणणं पडलं की बऱ्याच वकिलांकडे इंटरनेटची सुविधा चांगली उपलब्ध नाहीये. ते मोबाईलचा डेटा वापरतात, त्यांच्याकडे वायफाय नाहीये किंवा त्यांची तांत्रिक क्षमता नाहीये. काही सिनियर मंडळी आहेत त्यांना त्याचं कोड त्यांना सुटत नाहीये, कसं काय करायचं. आता त्याला अनेक उपाय आहेत. मी आमच्या बंगलोरच्या वकिलांना एक उपाय सांगितला की तुम्ही जसे आता आम्ही ई सेवा केंद्र काढतोय, सुप्रीम कोर्टाने परवाच आदेश दिलेला आहे कॉम्प्युटर कमिटीने की प्रत्येक जिल्ह्यात एक ई सेवा केंद्र करायचं. तसं तुम्ही कोर्टाच्या आवारात किंवा कोर्टाच्या आवाराच्या बाहेर एक ई सेवा केंद्र चालू करा. तिथे तुम्ही तुमचे कॉम्प्युटर ठेवा, तिथे तुम्ही चांगल्यापैकी इंटरनेटची सुविधा द्या आणि सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क वापरून वकिलांना तिथे येऊन आर्ग्युमेंट करून दे.
बरेचसे मी गंभीर विषयावर बोलतोय, एक थोडंसं विषयांतर करतो. मी वकिलांना सूचना केली, त्याचा संदर्भ वेगळा होता. कर्नाटकातली जी न्यायालय आहेत ती न्यायालय आणि महाराष्ट्रातली न्यायालयाच्या जमीन आसमानाचा फरक आहे. आपल्याला उदाहरण देतो मी. बंगलोरला सिटी सिव्हिल कोर्ट कॉम्प्लेक्स आहे, त्याच्यामध्ये सिटी सिव्हिल कोर्ट आहे, स्मॉल कॉजेस कोर्ट आहे आणि बंगलोर रुरल डिस्ट्रिक्टचं डिस्ट्रिक्ट कोर्ट पण तिथेच आहे, कारण 2 डिस्ट्रिक्ट आहे तिथे. जसे मुंबईचे 2 सबर्बन डिस्ट्रिक्ट तसे 2 डिस्ट्रिक्ट आहेत, बँगलोर अर्बन आणि बँगलोर रुरल. तर एका अर्थाने डिस्ट्रिक्ट कोर्ट दोन्ही जिल्ह्यांची तिथेच आहेत. आता त्या जो कॉम्प्लेक्स आहे त्या कॉम्प्लेक्सच्या आवारामध्ये वकिलांना 5 मजली इमारत दिलेली आहे, 5 मजली. त्याच्यामध्ये बार असोसिएशनच्या जे पदाधिकारी आहेत त्यांची चेंबर आहेत, आपल्या न्यायिक अधिकाऱ्यांच्या चेंबरपेक्षा पुष्कळ सुंदर अशी चेंबर आहेत विथ अटॅच टॉयलेट फॅसिलिटी. तिथे 2-3 प्रकारची रेस्टॉरंट आहेत, लायब्ररी आहेत, अनेक सुविधा आहेत. आणि त्याचं 5व्या मजल्याचं उद्घाटन करायला मी गेलो होतो. तिथे बार असोसिएशनच्या अध्यक्षांनी माझ्याकडे तक्रार केली जाहीर भाषणामध्ये की 5 मजले आम्हाला अपुरे आहेत. तेव्हा मी त्यांना सांगितलं की आमच्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये 18 नंबर आणि 36 नंबरमध्ये गेलात तर किंवा पुण्याच्या बाररूममध्ये गेलात, पुणे जिल्हा कोर्टाच्या, तर आता एका वकिलाच्या डोक्यावरती दुसऱ्या वकिलाला बसायला लागेल अशी परिस्थिती आहे. तालुका कोर्टात कुठेही जा आमच्याकडे, तालुका कोर्टात गेलं तरी सुद्धा एक वकील संघटनेकरता एक वेगळी इमारत उभी असते. एका तालुका कोर्टात मी उद्घाटन करायला गेलो, तिथे एक असा वेगळा विंग होता, वेगळी इमारत नव्हती. तिथे एक छान हॉल होता, तिथे अशी वेगळी चेंबरची व्यवस्था होती. तर मी आमच्या प्रधान जिल्हा न्यायाधीशांना विचारलं की हे काय आहे. तर PWDचा ऑफिसर म्हणा, सर इथे आम्ही वकिलांकरता वेगळी इमारत बांधू शकत नाही, हा हॉल आहे तो वकिलांकरता आहेत आणि ही चेंबर आपल्याला दिसत आहेत ती वकील संघटनेच्या ऑफिस बेरर्स करता आहेत. तर मला असं वाटत नाही कुठल्याही राज्यांमध्ये वकिलांकरता ही सुविधा आहे. मी नेहमी म्हणतो की महाराष्ट्रातल्या वकिलांनी जर इथल्या न्यायालयांचा दौरा केला तर कदाचित ते संपावर जातील महाराष्ट्रामध्ये. आमच्याकडे हुबळीला आम्ही एक कोर्ट बांधलेला आहे, त्या कोर्टमध्ये बिल्डिंग मॅनेजमेंट सिस्टीम आहे. तळघरामध्ये एक छोटीशी खोली आहे आणि कॉम्प्युटर आहे तिथे. त्या कॉम्प्युटरवरनं त्या कोर्टातल्या लिफ्टचं ऑपरेशन करू शकतो, वॉटर पंपचं ऑपरेशन करू शकतो, एअर कंडिशनिंगचं टेम्परेचर आम्ही चेंज करू शकतो आणि अनेक अत्याधुनिक सुविधा आहेत तिथे. म्हणजे कोर्टरूममध्ये गेल्याशिवाय पर्सनली तुम्ही गेल्यानंतर मग कोर्टरूममध्ये दिवे आणि पंखे लागतात, अशा अनेक सुविधा आहेत. तिथेही अशी एक वकील वर्गाकरता 5 मजल्याची एक मोठी टोलेजंग इमारत उभी राहते. तर पुन्हा विषयाकडे येतो. तर वकील मंडळींना मी सांगितलं की तुमच्याकडे मोठमोठ्या इमारती आहेत, तुम्ही तिथे ई सेवा केंद्र काढा, तिथे तुम्ही कॉम्प्युटर बसवा, तुम्ही तिथे आमचे टेक्निशियन आम्ही तुम्हाला देतो, ते वकिलांना शिक्षण देतील व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हिअरिंग कसं करायचं. तरी पण आपण एक मर्यादा लक्षात ठेवली पाहिजे की न्यायालय ही काही शहरांपुरती मर्यादित नाहीये, तालुका प्लेसेस आहेत, अनेक रिमोट भाग आहेत. जसे महाराष्ट्रामध्ये रिमोट एरिया आहेत, दुर्गम असे भाग आहेत, तसे कर्नाटकामध्ये पण आहेत. काही ठिकाणी इंटरनेट तिथे येत नाही, काही ठिकाणी साधन सुविधा नाहीयेत आणि वकिलांची मानसिकता बदललेली नाहीये. तर त्यामुळे ह्या व्यावहारिक अडचणी म्हणतात त्या व्यावहारिक अडचणी पण येणार आहेत. त्याच्यावरती आता उपाय एकच आहे की आपल्याला मी थोड्या वेळाने त्या विषयाकडे येणार आहे की वकिलांना आपल्याला स्पष्टपणे सांगावं लागेल की जर आपली न्यायालय चालायची असतील आणि जर वकिलांचा व्यवसाय हा चांगल्या पद्धतीने चालायचा असेल तर त्यांना हे नवे बदल हे स्वीकारावेच लागतील. मी परवा काही वकिलांना इथे संबोधित करताना सांगितलं, बार असोसिएशनचे काही पदाधिकारी आले होते, त्यांना मी सांगितलं की आपल्या समाजामध्ये 2 घटक असे होते, 2 व्यवसाय असे होते की समाजावर कुठलीही संकट आली, पूर आले, दुष्काळ आला, तरी हे 2 व्यावसायिक जे आहेत त्यांचा व्यवसाय हे अबाधितपणे चालले. एक म्हणजे वैद्यकीय व्यवसाय, दुसरा म्हणजे वकिलांचा व्यवसाय. कारण आपल्याकडे सामाजिक परिस्थिती अशी आहे की उद्या पूर आले तर पूरग्रस्तांना जे बेनिफिट मिळायचे ते मिळाले नाहीत म्हणून लिटिगेशन आपल्याकडे वाढतं. दंगली झाल्या तरी लिटिगेशन वाढतं, वकिलांचाच फायदा होतो. परंतु कोविड-19 हे संकट असं आहे की पहिल्यांदा वकिली व्यवसायातल्या मंडळींना अशी जाणीव झाली की आपला जो व्यवसाय आहे, आपली जी धारणा होती की आपला व्यवसाय कधी बंद पडू शकणार नाही, तो व्यवसाय बंद पडू शकतो आणि आपलं उत्पन्न हे पूर्णपणे बंद होऊ शकतं. आज परिस्थिती अशीच आहे. फक्त सगळ्याच कोर्टामध्ये, सगळ्या देशांमध्ये अर्जंट बेल ऍप्लिकेशन ऐकले जात आहेत. जे सिव्हिल साईडला वकिली करणारे आहेत, कॉपरेटिव्ह कोर्टात वकिली करणारे आहेत, कन्झ्युमर कोर्टात वकिली करणारे आहेत, त्यांचे उत्पन्नाचं साधन बंद झालेलं आहे. त्यामुळे वकिलांना हा एक मोठा मानसिक धक्का आहे की आपला व्यवसाय सुद्धा कुठल्या तरी एखाद्या प्रचंड संकट येऊ शकते, आपला व्यवसाय बंद होऊ शकतो.
आणि म्हणून आज आपल्याला वकिलांना सांगावं लागणार आहे की तुम्ही बदलला नाहीत तर तुमच्यावरती ही जी टांगती तलवार आहे ते तलवार चालू राहणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बद्दल बोलताना आपल्याला सांगायला पाहिजे की आपल्या न्यायाधीशांनी पण आपल्या मानसिकतेत बदल केला पाहिजे. पहिल्या दिवशी जेव्हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आमच्याकडे होतं 26 मार्चला, तेव्हा अतिशय ज्येष्ठ आणि अतिशय उत्कृष्ट असे एक आमच्याकडे न्यायाधीश आहेत की जे अनेक वर्ष त्यांनी जिल्हा न्यायाधीश म्हणून काम केलेले आहे. तर त्यांना मी बेल ऍप्लिकेशन ऐकायला सांगितले, 20-25 बेल ऍप्लिकेशन दिले होते. त्यांनी मला फोन केला तेव्हा, सर मी कॉम्प्युटर सॅव्ही नाही. मी त्यांना सांगितलं, ब्रदर तुमचं काम एवढंच आहे, तुम्ही जसे कोर्टात बसता तसे त्या कॉन्फरन्स हॉलमध्ये जाऊन बसा, तुमच्या समोर एक स्क्रीन येईल, त्या स्क्रीनवरती तुम्हाला कुठलीही बटणं दाबायची नाहीयेत, आपली टेक्निकल टीम असणार आहे, वकील लोक तुमच्या समोर येण्याच्याऐवजी त्या स्क्रीनवर येतील, तुम्ही नेहमीप्रमाणे काम करा. आणि दुपारी 1:30 वाजता त्यांनी मला फोन करून कळवलं की अतिशय मला मानसिकदृष्ट्या समाधान मिळालं की अशा कठीण परिस्थितीत सुद्धा मी जवळजवळ 25 पैकी 20 बेल ऍप्लिकेशनचा निकाल करू शकलो. त्यामुळे अनेक न्यायाधीशांना शंका कुशंका आहेत, माझ्या काही सहकार्यांना आहेत, मुंबई उच्च न्यायालयाच्या काही न्यायाधीशांना शंका आहेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बद्दल. तर जसं मी मगाशी म्हटलं, वकिलांची मानसिकता बदलायला पाहिजे, तशी आपलीही मानसिकता आपण बदलली पाहिजे. आता तंत्रज्ञानातला म्हणजे ह्या काही गमतीदार फायदे पण आहेत ह्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हिअरिंगचे. सुदैवाने कर्नाटकामध्ये मी आता जवळजवळ रोजच करतोय व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हिअरिंग. सुदैवाने वकील लोक ड्रेस कोड पाळत आहेत, अतिशय डिसेंट अशा ड्रेसमध्ये लोक येतात. काही वेळा गमतीचे भाग असतात. एक वकील जे कोर्टामध्ये कधीही म्हणजे न्यायाधीशांनी खूप प्रयत्न केल्याशिवाय गप्प बसत नाही असे वकील, ते डायनिंग टेबलाच्या खुर्चीवर बसून आर्ग्युमेंट करत होते. त्यांच्या सुविद्य पत्नी मागे फिरताना दिसत होत्या. तर त्यांना मी सांगितलं त्याविषयी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये की आपण जे काही आर्ग्युमेंट करताय ते कृपया सावध राहा, आपल्या पत्नी मागून ऐकतायत आपलं आर्ग्युमेंट, असं त्यांना सांगायची मी संधी सोडली नाही त्या दिवशी. असे काही गमतीदार भाग पण त्यातनं निर्माण होतात, त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे. आता दुसरा महत्वाचा भाग, दुसरा जो बदल आहे, तो बदल आपल्याला त्याची अंमलबजावणी करणं कठीण आहे आणि लोकांनी तो मान्य करणं कठीण आहे. तो बदल म्हणजे ई फायलिंग. काल आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की सुप्रीम कोर्टाने ई फायलिंग नव्या पद्धतीने लॉन्च केलेलं आहे आणि इथे आपण सगळे लोक जमलेला आपल्याला अभिमान वाटण्यासारखी गोष्ट अशी आहे की आपले यशवंत गोस्वामींनी ते सगळे कामगिरी केलेली आहे. यशवंत गोस्वामी आपले न्यायिक अधिकारी आहेत महाराष्ट्राचे आणि काल त्यांनी डेमॉन्स्ट्रेशन पण त्यांनीच दिलं. आता कालच न्यायमूर्ती चंद्रचूड साहेबांनी पुन्हा त्याच 5 न्यायाधीशांची समिती नेमून त्यांना ई फायलिंग प्रोटोकॉल आणि मॉडेल रूल्स तयार करायला सांगितलेले आहेत आणि एका आठवड्यात ते आता आपल्या पुढे ई फायलिंग प्रोटोकॉल आणि ई फायलिंग रूल्स येणार आहेत. आता ई फायलिंग हा जो प्रकार आहे, मगाशी आपल्याला म्हटलं की सध्या आपण ई फायलिंग करतोय ते कामचलाऊ ई फायलिंग आहे, ते खरं ई फायलिंग नाही. सामान्य माणसाच्या भाषेत सांगायचं म्हणजे खरं ई फायलिंग काय आहे की आपण जी नवीन केसेस दाखल केल्या जातील त्या डायरेक्टली आपल्या सिस्टीमवरती जातील, त्याचं रजिस्ट्रेशन होईल, त्याचं ऑनलाईन चेकिंग होईल, त्याची ऑब्जेक्शन्स असतात ती ऑनलाईन त्याची नोटिफिकेशन जाईल. आज आपण काय करतोय, मग सांगितल्याप्रमाणे आपण ईमेलनी PDF फाईल घेतोय, डाउनलोड करून प्रिंटआउट काढतोय आपण त्याचा. परंतु ही जी सुविधा आहे खऱ्या अर्थाने ई फायलिंगची, त्या सुविधेकरता आपल्याला फार मोठ्या कॅपॅसिटीचे सर्व्हर लागणार आहेत किंवा आपल्याला क्लाउड बेस्ड सिस्टीम आपल्याला आणावी लागणार आहे आणि त्या क्लाउड बेस्ड सिस्टीम करता किंवा सर्व्हर करता आपल्याला पैसा लागणार आहे. COVID-19 मुळे आपल्या न्यायव्यवस्थेपुढे अजून एक मोठं आव्हान आपल्या पुढे येणार आहे, ते म्हणजे आपल्याला शासनाकडनं पैसे मिळणार नाहीयेत. आणि एक गोष्ट मी आवर्जून सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये शासनाचं सहकार्य मिळण्याकरता काय करावं लागतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ते सहकार्य मिळत असतं तर मला 200 पानांचं एक जजमेंट लिहावं लागलं नसतं इन्फ्रास्ट्रक्चरवरती. परंतु कर्नाटकातला दृष्टिकोन फार वेगळा आहे की ज्युडिशियरीनी पैसे मागितले आणि त्याला नाही म्हटलं असं कधी होतच नाही. इथे फक्त जागा मागितली, जागेच्या बाबतीमध्ये इथे मात्र सरकार थोडंसं मागे पुढे करत असतं. पण आज कर्नाटकातली परिस्थिती सांगतो, त्याच्यावरनं महाराष्ट्रातली परिस्थिती काय माझ्या लक्षात येईल की जे सरकार ट्रॅडिशनली, महाराष्ट्र सरकारच्या बाबतीत ट्रॅडिशनली आहे, आजचं नाही आहे, गेल्या 30 वर्षाचं आहे की जेव्हा ज्युडिशरीला निधी द्यायचा प्रश्न येतो ते कुठेतरी माघार घेत असतात नेहमी. आज आमच्याकडे परिस्थिती अशी आहे की
1 एप्रिलला वर्षभराचं बजेट रिलीज केलं जातं आणि 1 एप्रिलला मुख्य न्यायमूर्ती त्याचं ॲलोकेशन करतं. तर 2 एप्रिलला आम्हाला फक्त 1 महिन्याचं बजेट दिलं त्यांनी. 3 मेला अजून 1 महिन्याचं बजेट दिलं. त्याच्यामध्ये असंख्य अटी आहेत की ऑफिस एस्टॅब्लिशमेंटवर सुद्धा अतिशय मिनिमम खर्च करायचा. पैशाच्या बाबतीत इतकी पंचायत आहे की आमच्याकडे 4 ते 5 नवीन न्यायाधीश येणार होते, अपेक्षित होतं, म्हणून आम्ही 5 चेंबरचं काम चालू केलं. ते काम अर्धवट झालं होतं 22 तारखेपर्यंत. त्या दिवशी ते बंद पडलं 22 मार्चला. आणि असा प्रसंग आला की 6 न्यायाधीशांचा शपथविधी करावा लागला आणि ते काम बंद होतं लॉकडाऊनमुळे. जेव्हा मी चीफ सेक्रेटरीना सांगितलं की आता ते काम चालू करा, त्यांनी मला उत्तर दिलं की आमच्याकडे पैसे नाहीत PWDला द्यायला. मी ॲडव्होकेट जनरलला विनंती केली आणि ते काम चालू झालं. आणि ज्या व्यवस्थेचं मी नेहमी कौतुक करत आलेलं इथे आल्यानंतर की साधन सुविधांच्या बाबतीमध्ये, इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये एक फार अग्रगण्य असं राज्य आहे. इतक्या सुंदर साधन सुविधा आहेत ज्युडिशरी करता. तिथे माझ्याकडे परिस्थिती अशी आली की 5 न्यायमूर्तींचा शपथविधी झाल्यानंतर त्यांना मला चेंबर शेअर करायला सांगायला लागलं. त्यामुळे ही ई फायलिंग बद्दल आपण बोलतोय. ई फायलिंगला प्रचंड इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे. त्याकरता पैसा आहे, हा पैसा कुठून येणार आहे हा प्रश्न आपल्याला विचारावा लागेल. कारण कर्नाटक सारख्या राज्यामध्ये ही परिस्थिती आहे की जिथे पैशाला गव्हर्नमेंट नाही म्हणत नाही, तिथे आम्हाला आज पैसा मिळत नाहीये. सुदैवाने एक सर्व्हर घेण्यापुरते आमच्याकडे पैसे आहेत, आम्ही वापर करणार आहोत. तर ई फायलिंग ही जी सुविधा आहे, या ई फायलिंगच्या बाबतीमध्ये पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला नियम करावे लागतील आणि ते नियम झाल्यानंतर मगच ते ई फायलिंग एनेबल होईल सुप्रीम कोर्टाकडनं. त्यानंतर ई फायलिंग चालू करावं लागेल. आता ई फायलिंग हा जो विषय आहे, बऱ्याचशा आपल्या न्यायाधीशांना कल्पना आहे त्याची की ई फायलिंग करण्यासाठी ती जी वकील मंडळी असतील त्यांना स्कॅनर लागेल, त्यांना स्कॅन कॉपी सही केलेली प्लीडिंग त्यांना ती अपलोड करावी लागतील. त्यामुळे वकिलांकडे ती सुविधा आहे का, वकिलांकडे ती कपॅसिटी आहे का, किंवा वकील आज ते समर्थपणे हँडल करू शकणार आहेत का, हे सगळे प्रश्न आहेत. त्याच्याकरता आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे ई सेवा केंद्र काढावी लागतील की जे स्कॅनिंगची सुविधा आपल्याला थोडंफार काही चार्जेस घेऊन उपलब्ध करून द्यावी लागेल, स्कॅनर्स उपलब्ध करून द्यावे लागतील. परंतु त्यातला मुद्दा असा आहे की ई फायलिंग आपण जरी सुरू केलं, सुप्रीम कोर्टाने नियम तयार केले, आपण ते स्वीकृत केले, थोड्याफार प्रमाणात आपण हार्डवेअर सिक्युअर केलं, इन्फ्रास्ट्रक्चर सिक्युअर केलं, तरी किती वकील मंडळी, मी बोलतोय फक्त उच्च न्यायालयाबद्दल बोलत नाही, उच्च न्यायालयाचं फार कठीण आहे 100% केसेस ई फायलिंग होणं. जास्तीत जास्त टॅक्स मॅटर्स आहेत, आता कंपनीचे मॅटर्स कमी झाली उच्च न्यायालयात येणारी, किंवा ओरिजिनल साईडचे काही मॅटर्स आहेत, कॉर्पोरेट सेक्टरमधल्या लोकांची जे मॅटर्स आहेत ती कदाचित ई फायलिंग होऊ शकेल. पण सामान्य वकील, सामान्य लिटिगंट ई फायलिंग किती प्रमाणात करू शकेल याची मला फार शंका आहे. आणि या जरी शंका असल्या, आपल्याकडे साधन सुविधांचा अभाव आहे, किती लोक ई फायलिंगच्या सुविधेचा वापर करतील, हे जरी आपण ही अडचण लक्षात ठेवली तरी सुद्धा मला असं वाटतं की लवकरात लवकर ई फायलिंगचा स्वीकार करणं ही काळाची गरज आहे. ह्याचं कारण असं आहे की एकदा ई फायलिंगची सुविधा उपलब्ध झाली, आपण अनेक केसेस आपण आयडेंटिफाय करू शकतो, अनेक केसेस आपण सांगू शकतो. उदाहरणार्थ एक उदाहरण द्यायचं झालं तर अनेक या फिनान्स कंपन्या आहेत किंवा बँका आहेत, त्या सेक्शन 138 ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्टचे कंप्लेंट दाखल करत असतात. त्यांच्याकडे ते साधन सुविधा आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्यांच्याकडे टेक्निकल मॅनपॉवर आहे. त्यांना आपण सांगू शकतो की तुम्ही आता ई फायलिंग करा. कॉर्पोरेट सेक्टर आहे, काही कंपन्या आहेत, ते दावे दाखल करत असतात, अपिला दाखल करत असतात, त्यांना आपल्याला विनंती करता येईल की तुम्ही ई फायलिंग करा. समाजातले प्रत्येक घटक किंवा प्रत्येक वकील हे ई फायलिंग करू शकणार नाहीये, पण हळूहळू आपल्याला हा बदल घडवून आणावा लागेल. हळूहळू जे न्यायसंस्थेतले स्टेक होल्डर्स आपण ज्यांना म्हणतो, जे घटक आहेत, काही घटक जे पक्षकार आहेत, त्या पक्षकारांना आपल्याला काही टार्गेट करायला लागेल, काही ग्रुप पक्षकारांचा, त्यांना आपल्याला सांगायला लागेल तुम्ही ई फायलिंग करा, ई फायलिंग तुम्ही जरूर करा. असं करून आपल्याला त्या ई फायलिंगचा प्रसार करावा लागेल. आणि हे मी सांगते तेव्हा मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की ई फायलिंगच्या वापरावरती प्रचंड मोठ्या मर्यादा आहेत, त्याची मला जाणीव आहे. पण आपण एक सगळ्यांनी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आज मी कर्नाटक राज्यामध्ये इथे बसून आमच्या मीटिंग चालू आहेत, थोड्याफार प्रमाणात आम्ही कोर्ट चालू करायचा विचार करू शकतोय. हे आज कदाचित रजिस्ट्रार जनरल आपले असतील, रजिस्ट्रार जनरल आज मुंबई हायकोर्ट चालू करायचा विचार पण करू शकत नाही, इतकी परिस्थिती भीषण आहे. पुण्यातली परिस्थिती तशीच असेल, ठाण्यातली तशीच असेल, कदाचित औरंगाबादची तशीच असेल. त्यामुळे आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे
आपण रोज वाचतो सोशल मीडियावरती की आपण आता COVID-19 सकट जगायला सुरुवात शिकलो पाहिजे आपण. तसं आपल्याला अनेक काही महिने तरी असं धरून चालूया आपण पॉझिटिव्ह विचार करूया की मे, जून, जुलैपर्यंत हळूहळू त्याची व्याप्ती कमी होईल असं आपण विचार करूया. तरी पण एक वर्षभर तरी आपल्याला कोविड बरोबर जगावं लागणार आहे. दुसरी गोष्ट आपण असा नेहमी विचार केला पाहिजे, आज हे COVID-19 संकट आहे, उद्या एखादा कोविड 2022 येईल, 2024 येईल, आपल्याला कल्पना नाहीये काय होणार आहे पुढे ते. तर त्यामुळे न्यायसंस्थेला मिळालेला एक मोठा इशारा आहे की न्यायसंस्था टिकवायची असेल, सामान्य माणसाला जर आपण न्याय मिळवून द्यायचा असेल तर आपल्याला बदल घडवून आणावे लागतील. आणि आजच आपल्याला संधी अशी आहे की वकील वर्ग अडचणीत आहे, त्यांना पैशाची गरज आहे आणि म्हणून आजच त्यांना आपल्याला ठासून सांगावं लागणार आहे, ठामपणे सांगावं लागणार आहे की तुमच्या अनंत अडचणी आहेत त्यांची आम्हाला जाणीव आहे, पण तुम्हालाही हे सगळे बदल स्वीकारावे लागतील. तर आता एक म्हणजे आधुनिकीकरण करणं, त्या आधुनिकीकरणाचे 2 भाग आहेत मगाशी सांगितल्याप्रमाणे, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हिअरिंग आणि ई फायलिंग. त्यानंतर दुसरा आता एक अतिशय व्यावहारिक प्रश्न आपल्या न्यायालयांपुढे उभा राहणार आहे, ज्याचा विचार मी गेले अनेक दिवस करतोय. तो प्रश्न असा आहे की आज सेक्शन 4 लिमिटेशन ऍक्ट लागू आहे, सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे, काही हायकोर्टाने, मला वाटतं मुंबई हायकोर्टाने पण तसा एक आदेश दिलेला आहे की सेक्शन 4 साठी क्लोजर आज चालू आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे 23 मार्चचा आदेश त्याने नंतर तो वाढवला, त्याप्रमाणे लिमिटेशन कायदा जवळजवळ लागू नाही असं मला हरकत नाही. सामान्य माणसाच्या भाषेत बोलायचं झालं, कायद्याच्या भाषेत नाही, तर लिमिटेशन एक प्रकारचं ठप्प होऊन गेलेलं आहे. रनिंग ऑफ लिमिटेशन हॅज बीन हॉल्टेड. आता प्रश्न असा आहे की कधीतरी एक दिवस असा येणार आहे, महाराष्ट्रात सुद्धा अनेक जिल्हे असे आहेत की जिथे प्रशासनाला विचार करावा लागेल की जे ग्रीन झोन मध्ये आहेत किंवा जे ऑरेंज झोन मध्ये आहेत तिथे थोड्याफार प्रमाणामध्ये न्यायालय आपल्याला सुरू करावे लागणार आहेत. तर एक दिवस असा येईल की ज्या दिवशी लिमिटेशन विल स्टार्ट रनिंग, त्या दिवशी काय होणार आहे याची आपण सर्व न्यायालयिक अधिकाऱ्यांनी कल्पना करावी. आपल्याला कल्पना करता येणार नाही त्याची. पुण्यासारखं ठिकाण घ्या, नाशिक घ्या, ठाणे घ्या, मुंबईचं सिटी सिव्हिल कोर्ट घ्या किंवा मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेटचे कोर्ट घ्या, शेकड्यांनी लोक म्हणजे वकील लोक आणि पक्षकार तिथे फायलिंग करता प्रचंड गर्दी करतील आणि आपल्याला त्याला तोंड देणं अशक्य होईल. ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट सत्य आहे. हे प्रत्येक न्यायालयाला ह्याला तोंड द्यावं लागणार आहे, उच्च न्यायालयाला तोंड द्यावं लागणार आहे. की कधी आज आपण विचार करा की 20 किंवा 22 मार्च पर्यंत सिव्हिल केसचा विचार करूया. अनेक कोर्टाने डिक्र्या पास केल्या असतील, काही ऑर्डर्स झाल्या असतील, त्या सगळ्यावरची अपील आता येणार आहेत. आज डिमॉलिशनच्या ऑर्डर होत नाहीयेत, पण ट्रान्सफरच्या ऑर्डर होत आहेत सरकारी कर्मचाऱ्यांच्या, त्या सिव्हिल केसेस येणार आहेत. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की एक्सप्लोजन ऑफ फायलिंग होणार आहे. मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, मी काय सूचना करणार आहे, त्या सूचना मी कर्नाटक राज्याच्या संदर्भात करतोय, कारण महाराष्ट्रातलं वातावरण हे पूर्णपणे वेगळं आहे याची मला जाणीव आहे. आता बरेच दिवस आम्ही याच्यावरती विचार केला आणि आम्ही असं ठरवलं की वकील लोक सांगतायत, आता आमच्याकडे कर्नाटकामध्ये बऱ्याचशा शहरांमध्ये वकिलांना त्यांच्या कार्यालयात जायला परवानगी दिलेली आहे, काही वकिलांची कार्यालय घरीच आहेत. तर अनेक वकिलांनी केसेस तयार केल्या असतील, पण त्याला अर्जन्सी नसल्यामुळे आपण ई फायलिंग करून देत नाही आहोत. तर आपण ह्या केसेस आता समजा ह्या क्लोजर पिरियडमध्ये फाईल करायला परवानगी दिली तर काय होईल, म्हणून आम्ही सुरुवात केली ती बँगलोर पासून सुरुवात केली. गेल्या आठवड्यामध्ये बुधवार, गुरुवार, शुक्रवार आम्ही असं ठरवलं की वकिलांना फिजिकल फायलिंग करून द्यायचं. त्याच्याकरता 3 दिवस आम्ही एक नवीन ईमेल ॲड्रेस आमच्या नोटीस आम्ही तयार केली, ती आमच्या वेबसाईटवर आमची प्रसिद्ध केली की ज्यांना फिजिकल फायलिंग करायचं आहे त्यांनी ह्या ईमेल ॲड्रेसवरती अर्ज करा. आम्ही 8 काउंटर तयार केले. आमच्याकडे सुदैवाने प्रचंड मोकळी जागा आहे. तर एक तळमजल्यावरचा एक पॅसेज आहे, त्या पॅसेजला ग्रिल आहे, त्या ग्रिलच्या आतमध्ये आमचे कर्मचारी बसतील आणि बाहेर ओपन स्पेसमध्ये आम्ही रांगा लावायची सोय केली. 1 मीटर अंतरावरती ते आपण गोल जे करतो तसे गोल केले, एक मांडव घातला आणि 8 काउंटर सुरू केले आम्ही. आणि आम्ही काय केलं की 8 लोकांना 10 मिनिटाचा स्लॉट द्यायचा आणि वकील लोकांना ते टोकन दिलं. ते टोकन त्यांनी सॉफ्ट कॉपी किंवा हार्ड कॉपी घेऊन यायचं, पूर्णपणे फाईल तयार करून याची. फाईलचा जो प्रेझेंटेशन फॉर्म असतो त्याच्यावरती ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर घ्यायचा. आणि आमच्याकडे पद्धत अशी आहे की आम्ही
त्या प्रेझेंटेशन फॉर्मच्या झेरॉक्स कॉपीवरती आम्ही शिक्का मारून अॅक्नॉलेजमेंट देतो. म्हणून आम्ही योजना अशी केली की वकिलांनी तिथे यायचं, त्यांचं चेकिंग होईल, चेकिंग सगळ्यांचंच होतं आमच्याकडे, आणि तिथे आम्ही पॅरालिगल व्हॉलंटियर उभे केले, वकिलांचे काही व्हॉलंटियर्स बोलवले, त्यांनी त्या काउंटर पुढे जायचं, ती फाईल द्यायची, त्या ग्रिलमधनं तो कर्मचारी फाईल घेईल, त्यांनी ग्लोव्ज घातलेले असतील, मास्क असेल, वकिलांनी पण मास्क घातला असेल किंवा वकिलांचे कारकून असेल त्यांनी मास्क घातला असेल, त्यांना अॅक्नॉलेजमेंट द्यायचे, त्यांनी ताबडतोब बाहेर जायचं. आणि 2 दिवसानंतर 2 दिवस आम्ही कागद तसेच ठेवणार. आमच्या हेल्थ सेक्रेटरीचं मत असं आहे की कागदांच्याद्वारे कोरोना पसरत नाही, तरी पण आम्ही 24 तास त्या फायली तशाच ठेवणार. 24 तासानंतर प्रोसेसिंग करून त्याला स्टॅम्प नंबर देणार, आम्ही FR नंबर म्हणतो इथे. आता स्टॅम्प नंबर आम्ही ईमेलनी कळवणार. आणि 3 दिवसामध्ये जवळजवळ 300 केसेसचं फायलिंग झालं. आता हे या आठवड्यात आम्ही चालू ठेवणार आहोत आणि अनेक जिल्हा कोर्टामध्ये जे कंटेनमेंट झोनमध्ये नाही आहेत तिथे आम्ही आता अशा तऱ्हेचं फायलिंग करणार आहोत. त्यातनं एक उद्देश सफल होणार आहे की जोपर्यंत, आणि क्लोजर इथे आम्ही 6 जूनपर्यंत एक्सटेंड केलेलं आहे की जोपर्यंत क्लोजर चालू आहे त्या क्लोजर पिरियडमध्ये, म्हणजे सेक्शन 4 जोपर्यंत फोर्समध्ये आहे लिमिटेशन ऍक्टचा, तोपर्यंत फायलिंग करायची कोणाला घाई नाहीये. पण फायलिंग करायची जेव्हा घाई नाहीये तेव्हा आपण खूप प्रमाणामध्ये जर आपण केसेस फाईल करून घेतल्या तर ज्या दिवशी ती घाई निर्माण होईल, ज्या दिवशी लिमिटेशन विल स्टार्ट रनिंग, त्या दिवशी गर्दी जी होणार आहे ती गर्दी आपण अवॉइड करू शकू. आता हे शक्य कुठे आहे याच्यात एक आपण नियम लक्षात घ्या. आम्ही एक नियम केलेला आहे की फायलिंगसाठी मेन बिल्डिंगमध्ये कोणालाही प्रवेश देता उपयोगी नाही. कारण एकदा वकिलांना मेन बिल्डिंगमध्ये आपण प्रवेश दिला फायलिंगसाठी की त्याला बाहेर जा सांगणं फार कठीण होतं, आणि मग सोशल डिस्टन्सिंग, मास्क वगैरे सगळे नॉर्म्स जे आहेत त्याचा आपण पूर्णपणे भंग करू. म्हणून बाहेरच्या बाहेर वकिलांनी यायचं, त्या लाईनीत उभं राहायचं. आता तिथे 20 पेक्षा जास्ती लोक एका वेळा नसतात, कारण 10 मिनिटाचा स्लॉट आम्ही 8 वकिलांना दिलेला आहे. एका वेळा ते 5-5 केसेस पण दाखल करू शकतात. तर अशा तऱ्हेने आम्ही आता ओपन स्पेसमध्ये ही सुविधा उपलब्ध करून आम्ही आता फायलिंग उपलब्ध करून देतोय. कर्नाटकाचा उत्तर भाग आहे तिथे नागपूरसारखी परिस्थिती आहे, टेम्परेचर खूप जास्ती असतं, तिथे आम्ही सकाळी फायलिंगची सुविधा उपलब्ध करून देणार आहोत. म्हणजे सकाळी 7, 7:30, 8 वाजल्यापासून एक 2-3 तास फायलिंगची सुविधा. आता असे काहीतरी मार्ग आपल्याला शोधून काढावे लागणार आहेत की ज्या योगे आपण फायलिंगचं एक्सप्लोजन, म्हणजे आपण कल्पना करा ते न्यायिक अधिकाऱ्यांनी मुंबईमध्ये सिटी सिव्हिल कोर्टात काम केलेलं आहे किंवा पुण्यासारख्या जिल्हा कोर्टात जे काम करतात, ठाण्यासारख्या अनेक मोठे जिल्हे आहेत, नागपूर आहे. आपण कल्पना करा की 2 महिने लॉकडाऊन चालू आहे किंवा 2.5 महिने लॉकडाऊन चालू आहे, ज्या दिवशी लिमिटेशन ऍक्ट चालू होईल त्या दिवशी किती संख्येने लोक येतील. म्हणजे नुसतंच सोशल डिस्टन्सिंगचा भंग होईल असं नाही, तर तिथे लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन तयार होईल. तर सांगण्याचा हेतू माझा असा आहे की ज्या भीषण परिस्थितीला आपण तोंड देतो आहे त्या भीषण परिस्थितीला तोंड देण्याकरता भविष्यात काय होईल याचा विचार करून आपण अनेक गोष्टी केल्या पाहिजेत. कदाचित मुंबईला किंवा पुण्याला हे शक्य नसेल, पण औरंगाबादच्या उच्च न्यायालयात शक्य आहे, जिथे प्रचंड ओपन स्पेस आहे, नागपूरला ओपन स्पेस आहे. तर आपण असे काहीतरी इनोव्हेटिव्ह उपाय शोधले पाहिजेत. कारण शेवटी आपण एक गोष्टीची खूणगाठ बांधली पाहिजे मनामध्ये की कधीतरी आपल्याला कोर्टांचं काम नियमित चालू करावं लागणार आहे. ते नियमित चालू केल्यानंतर अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आपण स्टॅगर्ड मॅनरमध्ये आपण काही असं करू शकतो की दिवसाला 30च केसेस फक्त बोर्डावरती ठेवायच्या, बाकीच्या केसेसना ऑटोमॅटिक डेट द्यायच्या, किंवा सकाळच्या सेशनमध्ये मध्ये 2 ब्रेक ठेवायचे. दुसरे उपाय आपल्याला करावे लागणार आहेत. आपल्याला आता असं करावं लागणार आहे की पक्षकारांना प्रवेश पुष्कळच आपल्याला मर्यादित करावा लागणार आहे. एका केससाठी समजा 10 लोक केस ऐकायला येणार असतील तर वकिलाच्या सर्टिफिकेटच्या बेसिसवरती आपल्याला एकाच माणसाला प्रवेश द्यावा लागेल. उगीच जे मंडळी कोर्टात येत असतात किंवा वकील लोकांनाही आपल्याकडे एक अशी खोड आहे की सिव्हिल केसेसमध्ये सेटलमेंट इश्यूजला जरी तारीख असेल तरी सुद्धा 4 पक्षकार हजर ठेवायचे कोर्टामध्ये. त्याचं कारण व्यावहारिक असू शकेल, आपला संबंध नाही तरी अशी ते दर तारखेला पक्षकारांना का बोलवतात. पण आता काळ बदललेला आहे. आता ह्या ज्या सगळ्या लक्झरी अवेलेबल होत्या की उगीच 10 मंडळींना घेऊन कोर्टात यायचं, आता हे सर्व बंद करावं लागेल आपल्याला. कारण त्या मंडळींना आपल्याला समजावून सांगावं लागेल की न्यायव्यवस्था तुमच्यासाठी आहे आणि न्यायव्यवस्था चालवायची असेल तर तुम्हाला ही बेशिस्त सगळी बंद करावी लागेल. अनेक गोष्टी आपल्याकडे अशा आहेत. मी नेहमी विचार करतो, आपण प्रायव्हेट कंप्लेंटचं उदाहरण घेऊया. एकेका दिवशी आपल्या मॅजिस्ट्रेटच्या कोर्टामध्ये 100ची कॉज लिस्ट असते. प्रायव्हेट केसेस असतात. त्या प्रायव्हेट केसेसमध्ये आपण काय करतो, 3 किंवा 4 केसेस पण आपण त्याची सुनावणी घेत नाही, पुराव्याची नोंदणी करत नाही किंवा आर्ग्युमेंट ऐकत नाही. पुकारा करायचा, तर कंप्लेंट ऍबसेंट असेल तर आपण ती 256ची पॉवर आपण डिसमिस करतो
जर आरोपी हजर नसेल, एक्झम्पशनचा अर्ज नसेल तर वॉरंट काढतो. आता आपल्याला खरोखर विचार करायची गरज आहे. कायद्यामध्ये बदल अपेक्षित आहेत मला त्याच्यासाठी, की ज्या दिवशी इफेक्टिव्ह डेट नसेल, जे आरोपी बेलवर आहेत त्यांच्या उपस्थितीची गरज आहे का कोर्टामध्ये? का आज अशी परिस्थिती आहे, कारण नसताना एखादा आरोपी आला जो बेलवरती आहे, तो एखाद्या नुकताच कंटेनमेंट झोन मधून बाहेर पडलेला असेल, आपल्याला कल्पना नाहीये तो कुठून येणार आहे, तो कोणाच्या संपर्कात असतो. तर बेल बॉन्ड मध्ये कंडिशन असेल की ज्या दिवशी कोर्ट आदेश देईल त्या दिवशी त्यांनी हजर राहायला पाहिजे. तर मला असं वाटतं सुरुवातीच्या काळात तरी आपल्या न्यायाधीशांनी थोडंसं लिबरल राहिलं पाहिजे. एखादा आरोपी आला नाही, आपण प्रश्न विचारला पाहिजे स्वतःला की हा आरोपी आला नाहीये म्हणून आपलं काही आपण हिअरिंग अडतंय का आपलं? जर आपण हिअरिंग घेणार नसू, जर साक्षीदारांना समन्सच निघाली नसतील त्या दिवशी, तर आरोपी आला नाही म्हणून काय फरक पडतो? किंवा कायद्यात बदल करून काहीतरी वेगळी सुविधा आपल्याला करावी लागेल की जे बेलवरती आरोपी आहेत त्यांनी एक आपण सुविधा निर्माण करावी लागेल कोर्टामध्ये की एखादा अधिकारी तिथे बसेल आणि त्यांच्यासमोर तो व्हिडिओ कॉन्फरन्सिंग फॉर्मल अटेंडन्स लावेल. आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंग एखादा साक्षीदार येतो की आरोपी येतो तर त्याची ओळख कशी पटवायची ह्याविषयी तुम्हाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हिअरिंग रूल्स आहेत सुप्रीम कोर्टाने केलेले, त्याच्यामध्ये पुरेशी तरतूद केलेली आहे की ओळख कशी पटवायची. आता क्रिमिनल कोर्टामध्ये कारण नसताना एवढे अक्युज आणि एवढे कंप्लेंट हजर असतात, त्याची गरज आहे का? जोपर्यंत कायद्यात बदल होत नाही तोपर्यंत आपण न्यायिक अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा वापर केला पाहिजे, थोडंसं लिबरल राहिलं पाहिजे असं मला वाटतं. आज परिस्थिती अशी आहे महाराष्ट्रामध्ये की मी अनेक केसेस ऐकलेल्या आहेत की काही मंडळी 138च्या केसेस दाखल करतात पण इतक्या वेळा कोर्टात हजर राहायला लागतं की शेवटी ते तडजोड करतात आणि केस विड्रॉ करतात. कारण नसताना साक्षीदार बोलवायचे आपण न्यायाधीश म्हणून आपल्याला आता केस मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंटचे धडे शिकावे लागतील. सिव्हिल दाव्यांमध्ये 8-10 केसेसमध्ये आपण विटनेसेस बोलवून ठेवतो, ते दिवसभर बसतात आणि परत जातात. म्हणून आपण न्यायाधीश आता हा एक बदल आपल्याला आपल्यामध्ये करून घ्यायला पाहिजे की आपल्या कोर्टातली गर्दी कशी कमी करायची ते आपण ठरवलं पाहिजे. लोकांची गैरसोय कशी होणार नाही ते आपण ठरवलं पाहिजे. आपल्याला अंदाज पाहिजे की एका दिवशी आपण किती केसेस मध्ये साक्षीदार बोलवणार आहोत, याची असेसमेंट आपण करायला पाहिजे. आपण जर ती असेसमेंट केली नाही आणि असे काही कोर्टांमध्ये 50-50 अक्यूज बेलवरती असलेले हजर राहायला लागले तर काय प्रसंग येईल? आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की एखाद्या कोर्टरूम मध्ये एखादी पॉझिटिव्ह टेस्ट झालेला 1-2 आरोपी आले तर काय प्रसंग येईल आपल्याला माहिती आहे. ती कोर्टरूम सील करावी लागेल, कोर्टातल्या कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन मध्ये जावं लागेल. या गोष्टीचा आपण आता गांभीर्याने विचार केला पाहिजे. म्हणून जोपर्यंत कायद्यात बदल होत नाही तोपर्यंत आपण काही बदल घडवून आणू शकतो का? आता जेलमधले जे आरोप असतील त्यांच्याबद्दल प्रश्न येत नाही, आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनी त्यांच्या अटेंडन्स आपण मार्क करू शकतो, पण जे प्रत्यक्ष येत आहेत त्यांचं काय करायचं याचा आपल्याला आता गांभीर्याने विचार करायला लागणार आहे. शेवटून दुसरा विषय म्हणजे बऱ्याचशा आपल्या लोकांना कल्पना असेल की आपल्याला आपली न्यायालय यशस्वीपणे चालवायची असतील तर आपल्याला आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी घेतली पाहिजे, आपल्या कर्मचाऱ्यांचं आपण शिक्षण केलं पाहिजे. बऱ्याचशा न्यायिक अधिकाऱ्यांना माहिती असेल की आम्ही इथे कर्मचाऱ्यांकरता एक गाईडलाईन्स इश्यू केलेले आहेत. म्हणजे घरातून बाहेर पडल्यापासून काय करायचं, ते घरी आल्यानंतर स्वतःची स्वच्छता कशी करायची, स्वतःच्या खिशातल्या वस्तूंची स्वच्छता कशी करायची, याच्या पूर्ण आम्ही गाईडलाईन्स ले डाऊन केलेल्या आहेत. आमच्या सर्व न्यायालयांमध्ये आम्ही तर त्यांचा चेकअप करतोच, थर्मल गननी चेकअप करतो. आमचे हेल्थ वर्कर असतात त्यांना विचारतात तुम्हाला सर्दी झाली का, खोकला झालाय का, हे सगळं आम्ही करतोच. परंतु आम्ही आता आमच्या कर्मचाऱ्यांकडून अंडरटेकिंग घ्यायला सुरुवात केलेली आहे की हायकोर्टाने हे जे काही गाईडलाईन्स दिलेले आहेत त्या गाईडलाईन्स आम्ही त्याचं पालन करू. आणि मी असं सर्क्युलर काढलेलं आहे की एखादा कर्मचारी मास्क न लावताना फिरताना आढळला किंवा सोशल डिस्टन्सिंगचा भंग करताना आढळला तर ते आम्ही मिसकंडक्ट समजू. आम्ही नुसतं तेवढ्यावर थांबलेलं नाहीये, आम्ही कर्मचाऱ्यांकरता अनेक कार्यक्रम करतोय. आमचे हेल्थ वर्कर्स, आमचे डॉक्टर्स जे आहेत ते फिरत असतात. इथे एक कॉलनी आहे जिथे बंगलोर शहरातल्या अनेक कोर्टांचे कर्मचारी 900 कर्मचारी राहतात. मागच्या शनिवारी आमचे काही रजिस्ट्रार गेले, हेल्थ वर्कर्स गेले, घरोघरी जाऊन त्यांनी तपासणी केली. तिथे एक मोठा अशी ओपन स्पेस आहे, तिथे त्यांनी काही गोष्टी पब्लिक ऍड्रेस सिस्टीमवरनं सांगितल्या. आम्ही स्टाफला हे सांगतोय, माझ्याकडे काम करणारा स्टाफ आहे चीफ जस्टिस हाऊसवरती, त्यांचं इथे काउन्सिलिंग केलं जातं. आम्ही त्यांना सांगतोय की लक्षात घ्या की
तुमच्यापैकी कोणी बेशिस्त केली, तुमच्यापैकी कोणी काळजी घेतली नाही आणि दुर्दैवाने आपल्या एक जरी केस पॉझिटिव्ह आली तरी सर्व न्यायालय बंद करायची वेळ येईल. आपण सुप्रीम कोर्टाचं आपल्याला माहिती आहे, न्यायाधीशाच्या घरात काम करणारा एका माणूस पॉझिटिव्ह झाला म्हणून त्या न्यायाधीशांना क्वारंटाईनमध्ये जावं लागलेलं आहे. तर आपण कर्मचाऱ्यांनी ह्या नियमांचं पालन होईल याची काळजी घेतली पाहिजे. मी इथे उच्च न्यायालयामध्ये एक टीमच स्थापन केलेली आहे. माझे सेक्रेटरी स्वतः त्या टीमचे चेअरमन आहेत. त्यांचं काम एकच आहे की सतत कोर्टांमध्ये फिरत राहायचं, कोर्टाच्या ऑफिसांमध्ये, आणि एक जण जरी सापडला मास्क न घालता तर त्याला वॉर्निंग द्यायची, त्याला जाणीव करून द्यायची की पुन्हा जर सापडला असतो तर तुझ्यावर ऍक्शन घेण्यात येईल. तर त्यामुळे कर्मचारी वर्गाचं प्रोटेक्शन, कर्मचारी वर्गांची सेफ्टी हा आपला एक पहिला फोकस राहायला पाहिजे. कारण ते कर्मचारी हे आपलं कोर्ट चालवत असतात. त्या लोकांचा संबंध येणार आहे सामान्य माणसाशी. त्यांना कागद त्यांच्याकडनं घेणं, कागद देणं, त्यांच्याशी बोलणं हा संदर्भ, कर्मचारी वर्गाचा संबंध सामान्य माणसाशी, सामान्य पक्षकाराशी आणि वकिलाशी येणार आहे. तर आपण म्हणूनच कर्मचाऱ्यांची काळजी घेतली पाहिजे. मी एक व्हिडिओ क्लिप काढलेली आहे स्वतःची, त्यात त्यांना तेच सांगितलेलं आहे की तुम्ही स्वतः तर सेफ राहायला पाहिजे, पण तुम्ही जर सेफ राहिला नाही तर प्रत्येक जण अनसेफ होणार आहे, प्रत्येक जण असुरक्षित होणार आहे. जो आपल्या न्यायव्यवस्थेशी संबंधित जो घटक आहे प्रत्येक जण असुरक्षित होणार आहे. तर ह्याची जाणीव आपण आपल्या कर्मचाऱ्यांना करून दिली पाहिजे. आणि म्हणून मला असं नेहमी वाटतं न्यायिक अधिकाऱ्यांचं कर्तव्य आहे की लीडिंग फ्रॉम द फ्रंट म्हणतात ते त्यांनी केलं पाहिजे. उद्या समजा एखाद्या कोर्टात फिजिकल फायलिंग चालू केलं तर तिथल्या त्या न्यायाधीशांनी तिथे त्या फिजिकल फायलिंगच्या काउंटरपाशी हजर पाहिजे. परवा आम्ही आमच्या उच्च न्यायालयामध्ये फायलिंग चालू केलं बुधवारी अनेक दिवसानंतर. ते आम्ही सगळे, मी स्वतः होतं, माझे सहकारी, आम्ही 1 तास तिथे खाली होतं काउंटरच्या पाशी. म्हणजे मग वकील वर्गाला पण जाणीव होते की न्यायाधीश पण किती काळजी करतायत की वकील वर्गाला फायलिंग करून देणं आणि वकील वर्ग सुरक्षित राहील, स्टाफ सुरक्षित राहील याची काळजी न्यायाधीश घेत आहेत. ही गोष्ट आपण लोकांच्या मनावर ठसवली पाहिजे आणि त्याच्याकरता लिडिंग फ्रॉम द फ्रंट हे आपण तत्व पाळलं पाहिजे. म्हणून मला आपल्याला सर्वांना एकच सांगायचं आहे की आपल्या घरी काम जर कर्मचारी येत असतील, बऱ्याचशा न्यायिक अधिकाऱ्यांना कर्मचारी येत नाहीयेत. माझे काही सहकारी आहेत त्यांना घरी साफसफाईची कामं करायला लागतात, उच्च न्यायालयातले माझे सहकारी आहेत. पण ज्यांच्याकडे येत आहेत त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांना ट्रेनिंग द्या, त्यांना जाणीव करून द्या. दुसरी गोष्ट आवर्जून आपण लक्षात ठेवा, आपली जेव्हा न्यायालय चालू होतील आपल्यापुढे गंभीर समस्या येणार आहे. ती समस्या काय आहे? कारण हे सगळं मी रोज फेस करतोय म्हणून मी आपल्याला सांगतोय. ती समस्या अशी आहे की बरेचसे कर्मचारी परवानगी न घेता हेडक्वार्टर सोडून गेलेले आहेत. ते कुठेतरी दुसऱ्या जिल्ह्यात गेले असतील. मी उदाहरण देतो आपल्याला. काही जिल्हे असे आहेत, सिंधुदुर्ग जिल्हा आहे जिथे केसेसचं प्रमाण कमी आहे, पण तो सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कर्मचाऱ्याचा मुंबईला गेला असेल आणि कोर्ट उघडल्यानंतर मुंबईहून आला तर आपण काळजी घेतली पाहिजे, आपण नियम केला पाहिजे. इथे मी तसं सर्क्युलर काढलेली आहे की कर्मचारी जेव्हा ड्युटीवर येईल तेव्हा त्याला कोणतरी विचारलं पाहिजे, बाबा रे गेले 15 दिवस तू कुठे होतास? तो जर रेड झोन म्हणून आला असेल तर पहिल्यांदा त्याला सरकारी दवाखान्यात पाठवायचं. त्याला जर लक्षणं असतील, असिम्प्टोमॅटिक असेल, त्याला 14 दिवसाचं क्वारंटाईन आपण दिलं पाहिजे. आपल्या घरी काम करणारे कर्मचारी आहेत ते कुठेतरी गावात जाऊन बसले असतील ते आज येतील. अगदी रेड झोन म्हणून नाही आले तरी कुठे प्रवासाची साधनं वापरतात आपल्याला माहिती नाही येते. ते कोणी ट्रकमधनं येईल, कोणी गर्दीच्या दाटीने बसून येईल त्या ट्रकमधनं, ट्रान्सपोर्ट व्हेकलमधनं येईल. तर जे कर्मचारी गावात नव्हते, जे स्वतःचं घर सोडून बाहेर होते, ते जेव्हा ड्युटीवर येतील त्यानंतर आपल्याला क्वारंटाईन करावं लागणार आहे. मी परवाचे आपल्याला एक उदाहरण सांगतो. आमच्याकडे एक जवळ जिल्हा आहे, त्या जिल्ह्यामध्ये एक कर्मचारी आला. तिथं आमचा जो CEO असतो कोर्टातल्या, तर थोडासा निग्लिजन्स होता त्याचा. त्यांनी त्याला प्रश्न विचारायला पाहिजे होता. तर दुसऱ्या कुठल्या तरी कर्मचाऱ्याला शंका आली की हा मंड्या जिल्ह्यातून आलेला आहे. मग त्यांनी त्याला क्लिनिकमध्ये पाठवलं ताबडतोब. तोपर्यंत 1 तास ती व्यक्ती कोर्टामध्ये फिरत होती, त्याच्या टेबलावर जाऊन बसली होती आणि ती व्यक्ती पॉझिटिव्ह निघाली. त्यामुळे त्या खोलीत जे काम करणारे कर्मचारी होते त्या सगळ्यांना क्वारंटाईन करावं लागलं. एक कर्मचारी फक्त दुसऱ्या जिल्ह्यातनं आला आणि त्याच्यामुळे असा कठीण प्रसंग उद्भवला. त्यामुळे त्याची आपण जाणीव ठेवा. आपल्या घरी काम करणारे कर्मचारी, न्यायालयात जाणारे कर्मचारी बाहेर न आले असतील त्यांना कंपल्सरी क्वारंटाईन करा. ही गोष्ट आपण, अनेक बारीक बारीक गोष्टी आहेत, ते माझ्या अनुभवाच्या आधारावर आपल्याला सांगतोय फक्त. कदाचित महाराष्ट्रामध्ये ह्याच्यापेक्षा पुढे जाऊन काही काळजी घ्यावी लागेल, त्याचा मी विचार केलेला नाहीये.
आता वेळ जवळ संपत आलेला आहे. शेवटचा फक्त एक मला मुद्दा आपल्याला सांगायचा आहे की ह्या COVID-19 मुळे आपल्या समाजाची घडी विस्कटलेली आहे. मी आपलं उदाहरण देतो. आमच्याकडे निम्हाच नावाची संस्था आहे, म्हणजे सायकियाट्री विषयी प्रचंड काम करतायत. ते खूप काम करतायत. त्यांनी अनेक हेल्पलाईन काढलेल्या आहेत. आज परिस्थिती अशी आहे, काही स्त्रिया आहेत त्यांना मेंटेनन्स मिळणं बंद झालेलं आहे. कोर्टाची ऑर्डर असताना ऑर्डर एक्झिक्यूट कशी करणार? कोर्ट चालू नाहीयेत. सिनियर सिटीजन ऍक्ट खाली ज्यांना मेंटेनन्सची ऑर्डर दिलेली आहे त्यांना मेंटेनन्स मिळत नाहीये. डोमेस्टिक व्हायलन्सच्या प्रचंड केसेस वाढलेल्या आहेत. प्रचंड केसेस वाढलेल्या आहेत. ऑनलाईन ज्या सुविधा आहेत तिथे ते तक्रारी होत आहेत, पण ते प्रोटेक्शन ऑफिसर आपले असतात ते सगळे कोविडची कामं करतायत. छोटे व्यापारी आहेत, रस्त्याच्या कडेला चहा विकणारे लोक आहेत, काही अन्न विकणारे लोक आहेत. आज त्यांच्याकडे उत्पन्न नाहीये. मायग्रंट मजुरांचा तर आपण रोज पेपरात वाचतोय. आम्ही इथे PIL मध्ये जेव्हा त्या केसेस ऐकतो, आता उद्या ती केस आहे, अक्षरशः दिवसभर काही सुचत नाही मला की मायग्रंट लोक, कोणी पायी चालतोय, कोणी सायकलवरनं जातोय, अन्न नाही, पाणी नाही. हे मायग्रंट झाले. मायग्रंट आपल्या न्यायालयात येणार नाहीयेत, पण आपल्या न्यायालयात अशा अनेक महिला आहेत की ज्यांना मेंटेनन्स मिळाले नाहीये. त्यांनी 2 वेळेचे खायची भ्रांत आहे त्यांना. काही सिनियर सिटीजन्स आहेत, म्हणजे ज्याला आपण मार्जिनलाइज सेक्शन ऑफ द सोसायटी म्हणतो. या मार्जिनलाइज सेक्शन ऑफ द सोसायटीवरती ह्या COVID-19चा भयानक परिणाम झालेला आहे. आज लोकांना अन्न नाहीये, पाणी नाहीये, काही लोकांना निवारा नाहीये. आणि असे अनेक जे समाजातले घटक आहेत, आपण जेव्हा न्यायालय सुरू करू त्या न्यायालयांकडे मोठ्या अपेक्षेने पाहणार आहेत. एखादी स्त्री असेल, ज्या स्त्रीला मेंटेनन्स मिळत नाहीये, आता मेंटेनन्स नाही मिळाला, तिला रेशन कसं मिळेल, तिला खायला कसं मिळेल? आता ही स्त्री आपल्याकडे फार मोठ्या अपेक्षेने येणार आहे. ती आपल्याला सांगणार आहे, साहेब मला गेले 3 महिने मेंटेनन्स मिळालेलं नाहीये. तो नवरा येऊन सांगणार आहे की माझंच उत्पन्न बंद पडलेलं आहे, माझ्याकडे पैसे नाही, मी मेंटेनन्स कुठे देऊ? सिनियर सिटीजनच्या बाबतीत ते होणार आहे. मुलं येऊन सांगणार आहेत की माझ्या वडिलांना मी पैसे कुठून देऊ, माझाच पैसे नाही आहेत माझ्याकडे. पार्टिशनचे आपल्याकडे खटले आहेत. प्रत्येक, आता कसं होणार आहे, हे मी मार्जिनलाइज सेक्शन ऑफ द सोसायटीचं म्हणतोय. प्रत्येक जण आपल्याकडे फार मोठ्या अपेक्षेने येणार आहे. मार्जिनलाइज सेक्शन आपण बाजूला ठेवूया. व्यावसायिक आहेत, प्रत्येकाला आज पैसा पाहिजे. प्रत्येक जण म्हणणार आहे, कमर्शियल कॉजेस आहेत, प्रत्येक जण म्हणणार आहे की माझी केस सुनावणीला घ्या. कोणी म्हणेल की अटॅचमेंट ऑफ बिफोर जजमेंटचा अर्ज सुनावणीला घ्या, म्हणजे अटॅचमेंट बिफोर जजमेंट झाली की तो माणूस सेटलमेंटला येईल. 138च्या केसमध्ये लोक म्हणणार आहेत की एक दिवस जरी अक्यूज नसेल त्याला वॉरंट काढा, नॉन बेलेबल वॉरंट काढा, त्याला इथे आणा, म्हणजे तो काहीतरी पैसे घेऊन येईल. तर आपल्याला न्यायाधीश म्हणून जेव्हा आपण कामकाज सुरू करू, किंवा आज सुद्धा मी आपल्याला आवर्जून सांगू इच्छितो, आज सुद्धा आपल्याकडे खटले येत आहेत, क्रिमिनल केसेस येत आहेत, काही सिव्हिल केसेस येत आहेत. मार्जिनलाइज सेक्शन ऑफ पीपल आहेत त्याच्यामधले, जे PIL मध्ये काही लोक येत आहेत की एशिया वर्कर्स केस, जी सिच्युएशन कॉन्टेम्प्लेट केली होती, क्लासिक केस आहे ती, की जे लोक गरिबीमुळे आपल्याकडे येऊ शकत नाहीत कोर्टात, त्यांना आपण कसा न्याय द्यायचा ते आपण ठरवलं पाहिजे. त्यामुळे आज आपण जेवढं लिमिटेड काम करतो आहे, मर्यादित स्वरूपात काम करतोय, तेव्हा आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हे जे घटक आहेत, मार्जिनलाइज सेक्शन ऑफ द सोसायटी आहेत, त्याला म्हणतो, मराठी शब्द मला सापडत नाहीयेत. 1 वर्ष झालं मला मराठीतून बोलायची सवय राहिलेली नाहीये, त्यामुळे मी इंग्रजी शब्दांचा वापर करतोय. भावना व्यक्त करण्याकरता इंग्रजीचा आधार घ्यावा लागतोय मला. तर त्यांच्या प्रश्नांबद्दल आपण जाण ठेवली पाहिजे. उद्या अशा केसेस आपल्याकडे आल्या, एखाद्या स्त्रीने आपल्याकडे तक्रार केली की मला मेंटेनन्स मिळत नाहीये, त्या केसला आपण प्राधान्य द्यायला पाहिजे. उदाहरण म्हणून आपल्याला सांगतोय, वकिलांच्या विषयी आपल्याला सांगतो. आज परिस्थिती अशी आहे की वकील वर्ग किती बदल स्वीकारणार आहे. आज आपण 30च केसेस दिवसाला घेऊ शकत असतो, तर उरलेल्या 50 ऍडजन होणार आहेत, आणि एकदा ऍडजन झाली की लांबची डेट मिळणार आहे. त्यामुळे वकिलांना आपल्याला सांगावं लागेल की आता ऍडजनमेंट मागू नका. ज्या केसेस निघतायत, 30-40 केसेस बोर्डावरती आहेत, त्या केसेस चालवा. वकील वर्गही काही ठिकाणी अग्रेसिव्ह राहणार आहे, कारण त्यांनाही पैशाची गरज आहे. तरुण मंडळींनी गाड्या घेतलेल्या आहेत, फ्लॅट घेतलेले आहेत, त्यांना इन्स्टॉलमेंट द्यायला पैसे नाही आहेत तरुण वकिलांना. त्यामुळे जेव्हा आपण न्यायालय चालू करू तेव्हा आपल्याला संवेदनाशील राहायला पाहिजे, सेन्सिटिव्ह राहायला पाहिजे, आणि ज्या घटकांना आपल्याकडनं न्यायाची इमिजिएटली अपेक्षा आहे, ताबडतोब न्याय मिळावा असे जे घटक आहेत, त्या घटकांना आपल्याला प्राधान्य दिलं पाहिजे. कारण ज्यांना अन्न मिळत नाहीये, ज्यांना शेल्टर नाहीये, त्यांना न्यायालयाकडनं पहिल्यांदा रिलीफ मिळाला पाहिजे, याची आपण जाणीव ठेवली पाहिजे.
इथेही मला न्यायाधीश विचारत असतात, सर आमच्या डिस्पोजलचं काय? मला असं वाटतं की उच्च न्यायालयात बसलेले सगळे न्यायाधीश आहेत त्यांना कल्पना आहे की ह्याच्या पुढे 5-6 महिने किंवा 1 वर्षभर न्यायाधीश जो कोटा असतो कोटा पूर्ण करू शकणार नाहीये. कोणीही असंवेदनशील भूमिका अशी घेणार नाहीये. त्याच्याबाबतीत न्यायाधीशांनी काही भय बाळगू नये. आज शेवटी सांगतो म्हणजे बंद करायच्या आधी की आपल्या पुढे एक आव्हान आहे. ते आव्हान असं आहे, 2 आव्हान आहे. मी 2 भागात त्याचे पुन्हा एकदा सांगतो, आपल्याला रिपीट करतो आणि मग आपण प्रश्नोत्तराकडे वळूया. एक गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने न्यायालय कशी सुरू करता येतील हे आपल्या पुढचं पहिलं आव्हान आहे. दुसरं आव्हान असं आहे की न्यायालय सुरू केल्यानंतर आपल्याला एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. कोर्ट शुड नॉट बिकम सोर्स ऑफ स्प्रेड ऑफ कोविड-19. कोर्ट चालू करून आपल्याला कोविड-19चा प्रसार वाढवायचा नाहीये. आणि तिसरी गोष्ट म्हणजे न्यायालय चालू केल्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायला लागेल की ज्यांना न्यायाची सर्वाधिक गरज आहे त्यांच्या केसेसना आपण प्राधान्य दिलं पाहिजे. आपल्या प्रायोरिटीज आपण बदलल्या पाहिजेत. थोडे दिवस आपण आपल्याला डिस्पोजल मिळेल का, आपल्याला किती युनिट्स मिळतील हे सगळं बाजूला ठेवायला पाहिजे. उद्या एखाद्या स्त्रीने आपल्याकडे मेंटेनन्स साठी एक्झिक्युशन केलं तर युनिट मिळणार नाहीत, परंतु ती केस आपण प्रायोरिटीने घेतली पाहिजे. अशा 3 गोष्टी मला आपल्याला सांगायच्या आहेत. आणि प्रश्न उत्तर सुरू करायच्या आधी एकच सांगतो, मी सगळ्यांना सांगतोय ते की स्वतः सुरक्षित राहा आणि दुसऱ्यांनाही सुरक्षित ठेवा आणि मुख्य म्हणजे आपल्या न्यायव्यवस्थेला सुरक्षित ठेवा. आता आपण प्रश्नांना सुरुवात करायला हरकत नाही. My lord, we have three questions. One of the important questions, my lord. Once the owner has said the courts are open, there will be a rush of cases. There will be crowd. Is it possible to start token system? Whoever comes to the court and submits the papers, he will be issued a token, so that that will be treated as presentation of the case on that day, to save the limitation and to reduce the crowd. See, this system has to be in place. I explained to you that what can be done is, for filing, appointments can be given by email. By email we can send a token, and only thing we should be doing is accepting the case, accepting the file and giving acknowledgement. म्हणजे जो माणूस फायलिंगला येईल तो 1 मिनिटात कोर्टाच्या बाहेर गेला पाहिजे. जिथे जिल्हा न्यायालयात खूप जागा आहे तिथे त्यांनी थोडंसं बिल्डिंगच्या बाजूला, कोर्टाच्या मेन कॉम्प्लेक्स आहे त्या बाजूला कुठेतरी सुविधा केली पाहिजे की एका गेटमधून तो माणूस आत येईल, तिथे काउंटर असेल, तो केस देईल, त्याची स्क्रुटिनी आपण नंतर करू. कारण अनेक कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये एक शंका आहे की आपण या कागदाला हात लावला तर काय होईल. म्हणून आपण अशी नोटीस लावू शकतो की 24 तास आम्ही कागदाला हात लावणार नाही, तुम्ही फायलिंग करा, तुम्हाला एक्नॉलेजमेंट मिळेल, मग त्या दिवशीचं फायलिंग कंप्लीट होईल, मग त्या पेपरची स्क्रुटिनी, त्यातली ऑब्जेक्शन बघणं, हे सगळं आपण 24 तासानंतर करू. आपण बॉक्सेस ठेवायचे, कर्मचाऱ्यांना ग्लोव्ज द्यायचे, त्यांनी त्या केस घ्यायची, त्यांनी शिक्का मारायचा एक्नॉलेजमेंट वरती, टोकन दाखवल्याशिवाय कोणाला प्रवेश द्यायचा नाही. टोकन म्हणजे आपण ऑनलाईन पण दाखवू शकतो, सॉफ्ट कॉपी दाखवू शकतो मोबाईल वरती. सुरक्षा कर्मचारी त्यांना आत आणून देतील, त्या काउंटर पर्यंत न्यायचं, PLVची मदत घ्यायची, काउंटर पर्यंत जातील, शिक्का मारून परत जातील लोक. असं आपण प्रत्येक, आता हे कसं आहे, मी आपल्याला एक हे उदाहरण सांगितलं, एव्हरी कोर्ट विल हॅव टू डिव्हाइस इट्स ओन प्रोसिजर. आणि द बॉटम लाईन इज दॅट इफ पर्सन इज कमिंग ओनली फॉर फायलिंग, ही शुड क्विकली फिनिश द फायलिंग. While doing so, he must follow social norms, social distancing norm. आणि त्यांनी ताबडतोब परत गेलं पाहिजे कोर्टाच्या बाहेर. कारण आपला मूळ उद्देश असा राहणार आहे, या प्रश्नाचा मला आवडला प्रश्न, की कोर्टातली गर्दी कशी कमी करायची. इव्हन आपल्याला असंही काही कोर्टांमध्ये करावं लागेल की कॉजरीसवर ज्यांच्या केसेस आहेत, त्या केसेस आहेत ते तपासूनच आत सोडावं लागणार आहे काही लोकांना, असंही आपल्याला करावं लागेल. आता ते मोठ्या कोर्टांमध्ये पॉसिबल नाही. पुण्याच्या जिल्हा कोर्टात आपण सुरू केलं तर बाहेर 1000 व्यक्तींची लाईन लागेल. म्हणून प्रत्येक कोर्टाकरता आपण वेगळा मार्ग निवडायला लागेल, वेगळे उपाययोजना करावी लागेल, वेगळ्या मेथड्स फॉलो कराव्या लागतील. लॉर्डशिप, याच प्रश्नाशी संबंधित पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द प्रॉब्लेम इन कंडक्टिंग व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू व्हेरियस प्लॅटफॉर्म्स लाईक गुगल मीट, स्काईप, व्हॉट्सअप. थोडक्यात आपण बाकीचा प्लॅटफॉर्म वापरायला काय हरकत आहे म्हणतात, जोपर्यंत पूर्ण व्यवस्था होत नाही. एकच गोष्ट आहे त्याच्यामध्ये, आता झूम बद्दल सुद्धा तुम्ही पाहिलं
तर मिनिस्ट्री ऑफ होम ऑफिसने डायरेक्शन जे दिलेले आहेत त्या पूर्णपणे त्यांनी बंदी घातली असं नाहीये. काल आपण जर सुप्रीम कोर्टाचा कार्यक्रम जर सुरुवातीला पाहिला असेल तर झूमवर कार्यक्रम सुरू झाला. झूम दिसत होतं वाक्य आपल्याला तिथे, झूम शब्द दिसत होते, फक्त त्यांनी ते युट्यूबच्या माध्यमातून प्रसारित केलं. म्हणजे एका एंडला ते झूम वापरत होते. एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की जो प्लॅटफॉर्म सेफ आहे आणि ज्याच्यावरती काम करणं सोपं आहे असा कुठलाही प्लॅटफॉर्म वापरायला हरकत नाही, पण सुरक्षेची मात्र आपण काळजी घेतली पाहिजे. अनेक लोक अनेक वेगवेगळे प्लॅटफॉर्म वापरत आहेत. आता कित्येक वेळेला फर्स्ट कोर्टामध्ये बँगलोरला जेव्हा जिट्सी फेल्युअर जाते, कारण PIL मध्ये 27-28 वकील असतात, तेव्हा मी झूमचा वापर करतो. कारण झूमचा आपण जर ते गाईडलाईन्स जर पाहिल्यात, मी सुप्रीम कोर्ट ई कमिटीला रिक्वेस्ट केलेली आहे की क्लॅरिफिकेशन इश्यू करायची. म्हणजे इनफॅक्ट आमच्या ऍडिशनल सॉलिसिटर जनरलला सांगितलं की होम मिनिस्ट्रीने आता क्लॅरिफिकेशन द्यावं. आज शेवटी कसं आहे की आपण जिट्सी हा एक प्लॅटफॉर्म आहे, आपण त्याचा वापर करून बघा. कारण जिट्सी आपल्या स्वतःच्या सर्व्हरवर होस्ट करता येतो. शेवटी आपण काय करतोय आपण विचार केला पाहिजे. समजा मुंबईचं कोर्टरूम नंबर 46 आहे असं धरून चालूया, मुंबई उच्च न्यायालयातलं. त्या 46 नंबरमध्ये 500 लोक ऐकायला येतात केसेस. जास्तीत जास्त काय होणार आहे की जे वकील आहेत त्या केसमध्ये काम करतात ते सोडून आणखीन 300-400 लोक आपल्या कोर्टात काय चालतं ते ऐकतील. ते एरवी पण ऐकत असतातच लोक. पण त्याचं उत्तर असं आहे एका वाक्यामध्ये की जे प्लॅटफॉर्म सुरक्षित आहेत ते सुरक्षित प्लॅटफॉर्म वापरायला काही हरकत नाही. आणि झूमच्या बाबतीमध्ये मी रिक्वेस्ट केली, ई कमिटीला पण मी रिक्वेस्ट करणार आहे सुप्रीम कोर्टातल्या की कृपया क्लॅरिफिकेशन द्या. जर झूम आपण सेफली वापरू शकतो असं ते वापरा. आज आपण जो प्लॅटफॉर्म वापरतो आहे तोही प्लॅटफॉर्म चांगला आहे, फक्त त्यात व्हिडिओची काय अडचण असू शकते. इफेक्टिव्ह आहे प्लॅटफॉर्म आपण जो वापरतोय मायक्रोसॉफ्ट टीम्स. आणि पुन्हा बँडविड्थचा इश्यू आहे. बँडविड्थ कुठे कशी आहे त्याच्यावर अवलंबून आहे. वकील लोक जर मोबाईलवर वापरायला लागले तर बँडविड्थ कमी पडते. त्यामुळे सुरक्षित प्लॅटफॉर्म वापरा एवढंच मी उत्तर देऊ शकेन. थँक्यू लॉर्डशिप. संबंधित प्रश्न पुढचा असा आहे, आपल्याला माहिती आहे की तालुका कोर्टात, जिल्हा कोर्टात आपण अर्जनिवीस किंवा दस्तलेखक यांना परवानगी देत असतो. मग आपली पेटी घेऊन तिथे बसतात, मग पक्षकारांना मदत करतात दस्त लिहिण्यामध्ये वगैरे मध्ये. इव्हन रजिस्टर ऑफिसमध्ये देखील दस्तलेखक असतात. एक प्रश्न किंवा सजेशन असं आहे की आपण या ई फायलिंग ई सेवा केंद्र जो म्हटलेलं आहे त्यांना देखील आपण त्या धर्तीवर काही लायसन्सेस वगैरे देऊन त्यांना आपलं कोर्ट प्रेमिसेसमध्ये एक इलेक्ट्रॉनिक फायलिंग म्हणा त्यासाठी आपण करू शकतो का? आता कसं आहे की म्हणजे ही संकल्पना खूप चांगली आहे, पण हा मेजर पॉलिसी डिसिजन आपल्याला घ्यावा लागेल. येस. कारण बाहेरच्या लोकांना आपण ई सेवा केंद्र सुरू करणार, त्याच्याऐवजी आपणच समजा वकिलांच्या मदतीने चालू केलं तर ते जास्ती सोयीस्कर होईल असं मला वाटतं. कारण एकदा काही मंडळी कोर्टाच्या आत आली आणि ती जागा ऑक्युपाय करायला सुरुवात केली की त्यांना बाहेर काढणे फार जिकिरीचं होऊन बसतं. Training to staff necessary in e-filing, double work on register and 2 languages on computer time and staff, how it can be managed. आपल्याला माहिती आहे सर, सध्या आपण जसं म्हटलं आहे की ऍक्च्युअल ई-फायलिंग नाही आहे, फिजिकली आपण करून राहिलो, त्याला रिपिटेशन करत आहोत. इव्हन रजिस्टर्स आर मे बी इव्हन फायलिंग ऑल्सो. मग त्याऐवजी एकच काम करायचं असं करता येईल का? किती लवकरात लवकर करता येईल? मला माहिती नाही काय आता झालेलं आहे, पण मी कॉम्प्युटर कमिटीत असताना जवळजवळ आपण ई रजिस्टरचे फॉर्मॅट आपले कम्प्लीट झाले होते. हे काम डुप्लिकेशन कमी करण्याकरता त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर व्हायला पाहिजे. ई रजिस्टरच ठेवायचं आपण. आणि त्यातनं अनेक समस्या आहेत. मी आपल्याला उदाहरण सांगतो. आता इतक्या मोठ्या प्रमाणात आम्ही बंगलोरला ई फायलिंग करतोय. आमचं बेंचेसचं फायलिंग पण बंगलोरला करतोय आम्ही, कारण बेंचेसला आमच्याकडे जजेस नाही आहेत. आता परवा मी प्रश्न विचारला आमच्या रजिस्ट्रार ज्युडिशियरला की तुम्ही हे डाउनलोड करून प्रिंटआउट काढताय, आपल्याकडे स्टेशनरी आहे का? कारण स्टेशनरी आमच्याकडे जनता बाजार म्हणून आहे, त्या जनता बाजारमधून सप्लाय घ्यावा लागतो आम्हाला. जनता बाजारच बंद आहे अजून. तर मला रजिस्ट्रार सर आता ज्या पद्धतीने आपण कागद वापरतो 1 महिन्यापूर्वी आपल्याकडे स्टेशनरी आहे, पण फक्त 1 महिन्यापूर्वी एवढीच आहे. तर त्यामुळे हे पण काही प्रश्न आहेत त्याच्यामधले की स्टेशनरी आपल्याकडे आहे का तेवढी. आणि हे डुप्लिकेशनचं आहे ते मला अगदी कबूल आहे की आपण मॅन्युअली पण रजिस्टर मेंटेन करायची आणि फिजिकली करायची, पण हे बदल आता अपेक्षित आहेत. हायकोर्टाकडनं ते बदल होणं अपेक्षित आहेत. ते सुरू आहे, ते काम सुरू आहे, मला कल्पना आहे त्याची. ई फायलिंग मध्ये आणखीन काही अडचणी येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल ऍडव्होकेट जो दाखल करत आहे त्याला खरोखर अधिकार दिलेला आहे का, त्याला ऑथॉरिटी आहे का वगैरे जे प्रश्न येतात. हाऊ टू असर्टेन दीज ऍस्पेक्ट्स. वकालतनामा त्याचं बरोबर आहे का वगैरे.
आता कसं आहे, मी थोडाफार प्रमाणात मी पाहिलेलं आहे की ह्या ई फायलिंगच्या गाईडलाईन्स काही ड्राफ्ट केलेल्या आहेत सुप्रीम कोर्टाने, पण त्याचं उत्तर आपल्याला लवकरच मिळेल. आपण जर मी मगाशी उल्लेख केला व्हिडिओ कॉन्फरन्सचे रूल आहेत, तिथे पण आयडेंटिटीचा इश्यू आहे, तो आयडेंटिटी इश्यू ऍड्रेस केलेला आहे. आणि आता एका आठवड्यात किंवा जास्तीत जास्त 10 दिवसात आपल्याला सुप्रीम कोर्टाचं ई फायलिंग SOP मिळणार आहे. त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली असेल. आणि या प्रश्नकर्त्याला मी आणखीन एक गोष्ट आवर्जून सांगू इच्छितो की आपण ई फायलिंगची जेव्हा सिस्टीम चालू करू, एक लक्ष आपण लक्षात ठेवली पाहिजे, कुठलीही सिस्टीम या जगातली परफेक्ट नसते. आपण कुठली नवीन सिस्टीम जेव्हा चालू करतो तेव्हा ती इम्परफेक्ट असते. ती परफेक्ट कशी करायची हे आपल्या पुढचा चॅलेंज असतो. सुरुवात जसं व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये चॅलेंजेस आहेत तसे ई फायलिंग मध्ये चॅलेंजेस राहणार आहेत. आणि मगाशी मी उदाहरण दिलं तसंच ते पुन्हा आपल्याला देतोय. आज आपल्याकडे इम्पर्सोनेशनच्या केसेस होत नाहीत का? कोर्टात आपण फिजिकल फायलिंग करतो. आज आपल्याकडे केसेस येतात की मी ह्या दाव्यावरती सहीच केली नव्हती, ह्या पिटिशनवर सही केली नव्हती. त्यामुळे फिजिकल फायलिंग मध्ये जे प्रश्न आहेत तशाच प्रकारचे पण थोडेसे वेगळ्या पद्धतीचे प्रश्न आपल्या ई फायलिंग मध्ये येणार आहेत. आपण म्हणजे ज्याला आपण ओपन माइंड म्हणतो, ओपन माइंडनी ह्या नव्या सिस्टीमचा स्वीकार करायचा आणि जे जे त्रुटी असतील, जे जे डिफेक्ट असतील ते आपण कसे दूर करता येईल आपल्याला बघता येतं. हे सगळ्या गोष्टी. लॉर्डशिप, एक नवीन प्रश्न आहे. काही न्यायालयाचे जे इमारती जे आहेत सरकारी दवाखान्याच्या जवळपास आहेत. आता कोर्ट ओपन केल्यानंतर बाजूलाच हे करोनाचा पेशंट्स वगैरे ट्रीटमेंट चालणार. हाऊ टू कोप अप, हाऊ टू स्टार्ट दोज कोर्ट्स? पहिली गोष्ट आपण लक्षात ठेवा की जिल्हा न्यायाधीशांनी एक गोष्टी खात्री, पहिली गोष्ट म्हणजे जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांची म्हणजे जिल्ह्याचे कलेक्टर, ESP यांच्याशी चर्चा करून मगच कोर्ट सुरू करायचा विचार केला पाहिजे. आमच्याकडे प्रसंग झालेला आहे. बेळगावला जे न्यायालय आहे त्या न्यायालयापासून 500 मीटरच्या अंतरावरती एक मोठं हॉस्पिटल आहे, तिथे आता कोविडचे पेशंट ऍडमिट करतायत. उडुपीला हा विषय झालेला आहे. आता जर न्यायालयाची बिल्डिंग ही त्याच्या जवळ असेल, हॉस्पिटलच्या कंटेनमेंट झोन मध्ये असेल, आपल्याला न्यायालय चालूच करता येणार नाहीये. आणि एक विषयावर मी मगाशी खरं ठरलं होतं, मी कुठे नोट पण केली होती, विषयावर बोललो नाही पण मी आता बोलतोय. आपण हे एका परिस्थितीचा विचार करतोय की हॉस्पिटल जवळ असेल तर आपण काय करायचं. पण मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हिंडलेलो आहे, अनेक कोर्टात गेलेलो आहे. तिथे परिस्थिती अशी आहे की एक खोली म्हणजे न्यायालय पण आहे, न्यायाधीशांचे चेंबर पण, जिथे आपला जो टायपिस्ट असतो किंवा शिरस्ते असतो तो 1 फुटाच्या अंतरावर बसतो. विटनेस न्यायाधीशाच्या उजव्या हाताला 2.5 फुटावरती उभा राहतो किंवा 2 फुटावरती उभा राहतो. हे प्रश्न आपल्या पुढे आहेतच ना. पुण्याचा जिल्हा कोर्ट 10 सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन होते की ज्यांचं कोर्ट आणि चेंबर एकच आहे, मध्ये पडदा लावला की चेंबर झालं. ह्या प्रश्नाला आपल्याला तोंड द्यायचं आहे की काही न्यायालय अशी आहेत, न्यायालयाची दालनं अशी आहेत की जिथे न्यायालय चालवली दॅट इटसेल्फ इज अ ब्रीच ऑफ सोशल डिस्टन्सिंग. त्यामुळे ती शिफ्टमध्ये चालवावी लागतील. जिथे चांगली दालनं आहे तिथे शिफ्टमध्ये चालवायला लागतील. जसं आपण ह्या एक्सटर्नल फॅक्टर्सचा विचार करतोय, आपल्या इंटरनल फॅक्टरचा विचार करावा लागेल. ती गोष्ट फारशी अप्रिय होती मला की अशा तऱ्हेची कोर्ट आहेत आपल्याकडे. मुद्दाम मी बोललो नाही, पण आता तुम्ही विषय काढत म्हणून बोलतोय या विषयावरती. त्यामुळे हॉस्पिटल जर असेल तर कलेक्टरशी कन्सल्ट केल्याशिवाय आपल्याला काही करता येणार नाही. थँक्यू लॉर्डशिप. एक या ई फायलिंग म्हणा किंवा या पद्धतीचा एक प्रखर विरोध येणार आहे, आपल्याला माहिती आहे. काही वकिलांना नाही, सवयी म्हणा किंवा मजबुरी म्हणा, पक्षकारांना बोलवल्याशिवाय, त्यांच्याकडून तारखेवर आल्याशिवाय, फी मिळाल्याशिवाय ते पुढे जाऊ शकत नाही. व्यवहार आहे. येस माय लॉर्ड. मग हाऊ टू कोप अप विथ दिस चॅलेंज ऑफ देअर डिफिकल्टी अँड आवर एम? पहिली गोष्ट तुम्हाला सांगू का की मानसिक, आता COVID-19 एवढा धक्का दिलेला आहे सगळ्यांना, तर जेव्हा आपण कोर्ट चालू करू तेव्हाच वकिलांशी आपण संवाद साधला पाहिजे. मी इथे प्रयत्न करतोय थोडाफार प्रमाणामध्ये की त्यांना सांगते की सर, इफ यू डोंट चेंज इट विल बी इम्पॉसिबल फॉर अस टू स्टार्ट द फंक्शनिंग ऑफ द कोर्ट. हे मी रोज एकच वाक्य उच्चारतोय जेव्हा वकील संघटनेशी माझ्या मीटिंग होतात. तोही आपल्या पुढचं मोठं आव्हान आहे की वकिलांची मानसिकता कशी बदलेल. आपण वेगळ्या दृष्टीने विचार केला पाहिजे की समजा ई फायलिंग उद्या चालू झालं तर आज 2% केसेस ई फायलिंग झालं, 1 महिन्यानंतर 10% झालं, 2 महिन्यानंतर 15% झालं, तर ते आपलं यश आहे. सुरुवातीला वकील याला विरोध करणार आहेत, तर त्यांना असं वाटेल की ही काय नवीन पद्धत आहे, आम्हाला पैसे कसे मिळणार, व्हिडिओ कॉन्फरन्सची लागते, पण त्यांना तोच आक्षेप आहे. परंतु वकील वर्गा जी समस्या निर्माण करण्याची आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे. आपल्याला
आपली पब्लिक रिलेशन स्किल आपल्याला न्यायाधीशांना वापरावी लागणार आहे. त्यांना सांगावं लागणार आहे की आज आपल्या संस्थेच्या सर्व्हायव्हलचा प्रश्न आहे, अस्तित्वाचा प्रश्न आहे. तुम्ही जर बदल स्वीकार केला नाहीत तर उद्या अशी परिस्थिती होईल, कोर्टात गर्दी होईल. एखाद्या माणसाचा जरी पॉझिटिव्ह टेस्ट झाला, आपल्याला कोर्ट बंद करायची वेळ 14 दिवस. तर आपल्याला आपली स्किल वापरून, आपली काउन्सिलिंग स्किल वापरून आपल्याला मानसिकतेत बदल घडवून आणावा लागेल. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे ते एक फार मोठं आव्हान आहे की वकील हा एक क्लास म्हणून आपण ज्याकडे पाहिलं, एक वर्ग म्हणून पाहिलं, त्या वर्गामध्ये आपण मानसिक बदल कसे घडवून आणणार आहोत, हा मोठा चॅलेंज आहे. पण मला असं वाटतं की वकील वगैरेंनी पुरेसा धक्का सोसलेला आहे. 2 महिने अजून सोसणार आहेत ते. त्यामुळे कुठेतरी एक 10-15% वकिलांना याची जाणीव होईल की आपण बदललं पाहिजे आता. लॉर्डशिप, आपल्याला माहिती आहे की मालसाने प्रत्येक डालसाला टीव्ही युनिट्स आणि इतर संच दिलेले आहे. हो. एक सूचना आहे की आपण आता जसं आपण ई काउंटर वगैरे म्हणत आहे, जोपर्यंत ती व्यवस्था होत नाही, या डालसाला दिलेले जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे आपण ॲडव्होकेट्स आणि लिटिगंटसाठी दिलं तर चालेल का? असं काही व्यवस्था करता येईल का? कसं आहे, या प्रश्नाचं उत्तर द्यायचा मी मोह टाळणार आहे. कारण मी उत्तर दिलं तर असं उद्या कोणी म्हणू शकेल की कर्नाटकचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती मुंबई उच्च न्यायालयाच्या कारभारात ढवळाढवळ करतायत. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याचं मी टाळतो. सर करेक्ट. थँक्यू लॉर्डशिप. पण मला असं वाटतं की हा प्रश्नाचं उत्तर एवढं कठीण नाहीये. थोडा विचार केला तर उत्तर मिळेल सगळ्यांना. सर मिळालं सर, बहुतेक लोकांना उत्तर मिळालं आहे. सर एक प्रश्न, एक लिमिटेशनचा वर प्रश्न आहे. आता लिमिटेशन सध्या स्थगित आहे ऑनरेबल सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, पण कधीतरी हे संपणार आहे. मग इट मे नॉट बी पॉसिबल टू द लिटिगंट्स टू प्रिपेअर ऑल ऑफ अ सडन इन दिस लॉकडाऊन अँड फाईल द केस. म्हणून हे लिमिटेशन जे उठवण्याचं जे आहे, रिलॅक्स्ड फेज वाईज किंवा एरिया वाईज काही करता येईल का? कसं आहे माहितीये का की मला असं वाटतं त्याचा उपाय असा आहे. आता तुम्ही काल जर पाहिलं असेल, बार अँड बेंचवर वगैरे आलेलं आहे की आम्ही कर्नाटक राज्यामध्ये आम्ही सेक्शन 4चं क्लोजर 6 जून पर्यंत एक्सटेंड केलेलं आहे. तर एक त्याच्यावरती उपाय, एक गोष्ट नक्की आहे त्याच्यामध्ये की समजा आता आपण विचार करूया की 5 जिल्हे असे आहेत महाराष्ट्रामध्ये की जिथे केसेस नाही आहेत. आता तिथे समजा असं ठरवलं, हायकोर्ट प्रशासनाने ठरवलं की 1 जून पासून कोर्ट चालू करायची, असं समजा निर्णय झाला, तर असंही त्यात होऊ शकतं की जे चॅलेंज होईल मला कल्पना आहे, कोर्टाचं कामकाज चालू होईल, मर्यादित चालू होईल, अर्धे न्यायाधीश सकाळी बसतील, अर्धे न्यायाधीश दुपारी बसतील, पण हायकोर्ट ऑर्डर करून सेक्शन 4चं क्लोजर कंटिन्यू करू शकेल 1 आठवडा किंवा 2 आठवडे. म्हणजे आता जे आम्ही करतोय इथे की क्लोजर कंटिन्यू असताना फायलिंग करा सांगतोय आम्ही. म्हणजे समजा असं विचार करूया की आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं उदाहरण घेऊया. तिथे समजा अर्धा वेळ कोर्ट चालू करता आली 1 जून पासून. आता आपण जर पाहिलं सेक्शन 4 जरी पाहिला, त्यातनं एक असा अर्थ निघू शकतो की कोर्ट जर पार्शली चालू असतील तरी सुद्धा लिमिटेशन एक्सटेंड होईल, जरी ऑर्डर नसली तरी सुद्धा. तर त्याचप्रमाणे पॉझिटिव्हली कोर्ट ऑर्डर करू शकतं हायकोर्ट की सेक्शन 4 प्रमाणे क्लोजर आहे, कारण आमची कोर्ट फक्त अर्धा वेळ चालणार आहेत किंवा शिफ्टमध्ये चालणार आहेत. त्याच्यावर उपाय तोच आहे की कोर्टाचं कामकाज चालू करायचं, पण क्लोजरचं जे आहे, सेक्शन 4चं क्लोजर जे आहे ते एक्सटेंड करायचं आणखीन काही काळ. म्हणजे इथे मी तोच विचार केलेला आहे की 1 जून पासून ग्रीन झोन मधली कोर्ट चालू केली तर क्लोजर आमचं 6 जून पर्यंत चालू आहे. म्हणजे तेवढ्या काळात लोक फायलिंग करून टाकतील. लॉर्डशिप, माझी एक छोटी सूचना या बाबतीत, डेट्स फिक्स करताना जेवढे कालावधीचं लॉकडाऊन आहे, मला असं वाटतं की तेवढी कालावधी जरी कमीत कमी एक्सटेंड केली तरी सफिशियंट रिलीफ मिळणार आहे सगळ्यांना. बरोबर आहे ना, बरोबर आहे ना, अगदी बरोबर आहे. येस माय लॉर्ड. लॉर्डशिप, अजून एक प्रश्न आहे की काही लोकांना आपण म्हटलं मगाशी, स्टाफ जे येतात इतर झोन मधून आल्यानंतर त्यांना क्वारंटाईन करून घ्या वगैरे, पण काही ठिकाणी ठाणे जिल्ह्यामध्ये, मुंबईमध्ये, इवन मे बी इन कर्नाटक ऑल्सो, बाहेर गावावरून येतात, लोकल्सने येतात. मग इतकं प्रचंड संख्यामध्ये जे स्टाफ येणार आहे त्या सगळ्यांना क्वारंटाईन करणे वगैरे काही शक्य होणार नाहीये. कसं आहे, जे जिल्ह्यातच राहत आहेत, समजा जिल्ह्याच्या ठिकाणी राहत आहेत किंवा तालुक्याच्या ठिकाणी राहत आहेत, तर त्यांना क्वारंटाईन करायची गरज नाही. पण काही, आता मी उदाहरण आपल्याला देतो की आपण एखाद्या ऑरेंज झोन मधला जिल्हा आहे, महाराष्ट्राचं उदाहरण घेऊया. त्या ऑरेंज झोन मधून समजा असं विचार करूया की एखादा कर्मचारी पुण्याला असेल, पुण्या जिल्ह्यातल्या कुठल्या तालुका प्लेसला गेला असेल की जो शेजारच्या जिथे ऑरेंज झोन आहे त्या जिल्ह्यात काम करतो, तो जर रेड झोन म्हणून ऑरेंज झोन मध्ये आला तर त्याला क्वारंटाईन करावंच लागेल आपल्याला. म्हणजे इथे मी तोच विचार केलेला आहे की क्लोजर कंटिन्यू असताना फायलिंग करा सांगतोय आम्ही. त्याच्यावर उपाय तोच आहे की सेक्शन 4 जरी पाहिलात, 1 जून पासून क्लोजर 6 जून पर्यंत चालू आहे. तर त्याला क्वारंटाईन करावंच लागेल आपल्याला.
त्याला काही पर्याय नाहीये. कारण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ते नुसतं एका झोनमधून दुसऱ्या झोनमध्ये येणं नाहीये, तो कसा आला हे महत्वाचं आहे. तो ट्रकमध्ये बसून आला असेल, मायग्रेंट वर्कर बरोबर बसून आला असेल, तर तो संपर्क प्रायमरी कॉन्टॅक्टशी संपर्क झाला असेल. मी कुठल्या बाबतीत आपल्याला सांगतोय की जे कर्मचारी क्लोजर पिरियडमध्ये आपापल्या गावात बसलेले आहेत, तालुका कोर्टाचं ठिकाण असेल तालुक्याच्या ठिकाणी आहेत, असंही होऊ शकतं. आता मुंबईसारख्या ठिकाणी हायकोर्टात काम करणारा कर्मचारी ठाणेहून येत असेल किंवा वसईहून येत असेल, त्याला काही क्वारंटाईन करायची गरज नाहीये. मी इंटर डिस्ट्रिक्ट आपल्याला सांगतोय. सर थँक्यू सर. आणखीन एक सर भरपूर प्रश्न आले सर, जवळपास आपण करू 5-10 मिनिट उत्तर देऊ आपण. सर ऑफिसर कंटाळलेला असेल तर जरूर देऊ आपण उत्तर. नाही सर, याचा अर्थच आहे की आता अजूनही जवळपास मोर दॅन 50 क्वेश्चन्स आहेत सर. काही रिपिटेशन तुमच्या तरी करूया आपण प्रश्न. येस सर, काय हरकत नाही सर. टाइम इज नॉट अ प्रॉब्लेम माय लॉर्ड. वी वांट गायडन्स फॉर युअर ऑनर, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. लॉर्डशिप, एक प्रश्न आहे की आत्ताच्या काळात देखील म्युच्युअल कन्सेंट डायव्हर्स पिटिशन्स वगैरे आपण व्हर्च्युअल कोर्ट डिस्पेन्सिंग विथ पर्सनल अटेंडन्स करून घेऊ शकतो का? बरोबर, असा प्रश्न आहे. आता आपण मला वाटतं फॅमिली कोर्टात ते वापरतोच ना व्हर्च्युअल, आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हिअरिंग घेतो ना 13B पिटिशन्सचं. सध्या तर आपण हे फाईल बंदच आहे ना, पूर्ण लॉकडाऊनच आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर सुद्धा येस सर, आपल्याला ते व्हिडिओ कॉन्फरन्स रूल्स जे आहेत सुप्रीम कोर्टाचे, त्या रूल्स मध्ये परवानगी दिलेली आहे त्यांनी हे करायची. डिस्पेन्सिंग विथ पर्सनल अपिअरन्स परवानगी दिलेली आहे त्यांनी. कारण शेवटी त्या रूल्स सम अँड सबस्टन्स असा आहे की देर इज नो डिफरन्स बिटवीन पर्सनल अपिअरन्स अँड अपिअरन्स व्हाया व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. फक्त ते रूल्स आता महाराष्ट्रात त्याचे स्वीकार होऊन त्याची अंमलबजावणी, ते रूल्स अस्तित्वात आले पाहिजेत महाराष्ट्रामध्ये. एक प्रश्न आहे, ड्यू टू एक्स्ट्रॉर्डनरी सर्कमस्टेन्सेस वी आर गोइंग फॉर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग. Is this step towards video streaming of courts proceeding to be accessible to public in general? आता तो कसा आहे की एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे की व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा स्वीकार केल्यानंतर ही त्याची नॅचरल करारी आहे. मग व्हिडिओ स्ट्रीमिंग का नाही, लाईव्ह स्ट्रीमिंग का नाही, हा प्रश्नाचे आपल्याला उत्तर द्यावं लागेल. आणि आपल्याला माहिती आहे सुप्रीम कोर्टात 2 निकाल आहेत. 92वा इश्यू केला असला त्याने सजेस्ट केलेलं आहे की हे करावं, लाईव्ह स्ट्रीमिंग करावं. तर मलाही काही लोकांनी प्रश्न विचारला इथे, काही एका ॲडिशनल ॲडव्होकेटने मला प्रश्न विचारला. मी त्यांना असं म्हटलं की सध्या आपल्या पुढचं क्रायसिस असं आहे की आपल्याला कोर्ट चालू ठेवायचे. पहिली गोष्ट आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सक्सेसफुल करून दाखवूया आणि मग स्ट्रीमिंगचा विचार करूया. कारण स्ट्रीमिंगमध्ये कसं आहे, अगदी वैयक्तिक जर मला कोणी प्रश्न विचारला तर मी ठासून सांगतो, मी ओपन कोर्टात बोललेलो आहे की मला वैयक्तिक खूप आवडेल व्हिडिओ स्ट्रीमिंग झालं तर, त्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग झालं तर. कारण लाईव्ह स्ट्रीमिंगमुळे जो एक्सपोज होणार आहे तो घटक कोण आहे ते तुम्हाला माहिती आहे. आपल्याकडे फक्त गैरवापर त्याचा कसा होऊ शकतो मी त्याचं उदाहरण सांगतो आपल्याला. आज आपल्याकडे अजूनही महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा कुठल्याही राज्यांमध्ये थोडाफार फेअरनेसची क्वालिटी जी आहे वकिलांमध्ये शिल्लक आहे. आपल्याला माहिती आहे, आपण जिल्हा कोर्टात काम करतो, एखादा अमेंडमेंटचा अर्ज असतो तर तो अमेंडमेंट ऑफ प्लेंटचा, तर डिफेंडंटचा वकील त्याच्यावर काहीतरी हाताने ऑब्जेक्शन लिहितो, हाताने से लिहितो, रिप्लाय लिहितो आणि तो म्हणतो की माय से मे बी डिटेल्ड ॲज माय आर्ग्युमेंट. आता हा कन्सिडर करायचा प्रकार आहे. आता हा जर त्या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये त्या पक्षकाराने पाहिलं की हा वकील आपल्याकडनं फी घेतोय आणि तो कन्सिडर करतोय, तर ह्याचा परिणाम असा आहे की थोडाफार फेअरनेसच्या ज्या क्वालिटीज आहेत तर त्या क्वालिटीज डिसअपिअर होतील. दुसरी गोष्ट काय होतं की बऱ्याच वेळेला असं होतं, कदाचित माझ्याकडनं जास्ती वेळा झालं असेल की एखाद्या केसमध्ये सेटलमेंट घडवून आणण्याकरता ज्याला आपण व्हेल थ्रेट म्हणतो, गर्भित धमकी, अशा पण न्यायाधीशांना काही वेळा द्याव्या लागतात की बघा तुम्ही नाही सेटलमेंट केलं तर काय होईल पुढे. आता फॅमिलीत बोलते म्हणून सांगतो, मी कित्येकदा कोर्टात बसून सांगितलेलं आहे कोर्टाच्या की तुम्ही विचार करा की तुमचं मॅट्रिमोनियल लाईफमध्ये की तुमचं प्राईम लाईफ 20 वर्ष फॅमिली कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत भांडण्यामध्ये वकिलांना पैसे देणारे वकिलांच्या ऑफिसमध्ये मला घालवायचं असल्यास जरूर घालवा, पण ते योग्य नाहीये. म्हणजे असं बोलत असताना मी बऱ्याच वेळा सांगतो की बघा 20 वर्ष लाईफस्पॅन आहे त्या लिटिगेशनचा, असं सुचवायचं लागतं आपल्याला. आणि तुमचा किती खर्च होईल, काय होईल, म्हणजे इनडायरेक्टली मी आपल्या स्वतःच्या लिगल सिस्टीमवरती अटॅक करत असतो हे बोलत असताना.
आता हे सगळं लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये लोकांना कळेल. आता एकापेक्षा जास्ती आपण चिंता करू नये, कारण लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये हे कळेल, पण लोकांना कळलं नाही अशातला भाग नाहीये की आपल्या कोर्टात किती खर्चिक आहे आपल्या कोर्टाने, किती वेळ लागतो. म्हणजे आयडियल सिच्युएशन मध्ये कृष्णायर म्हणाले होते की सिव्हिल प्रोसिजर कोड इज अ लेजिस्लेशन विच अप्लाइज इन आयडियल कंडिशन्स. तसं आयडियल कंडिशन्स मध्ये लाईव्ह स्ट्रीमिंगला आपण विरोध करू नये. पण मला असं वाटतं आता जर कोणी पक्षकारांनी प्रश्न विचारला वकील संघाने, त्यांना सांगावं की पहिल्यांदा आपल्या पुढचे प्रश्न आपण सोडूया आणि मग आपण लाईव्ह स्ट्रीमिंगचा विचार करूया, कारण ती लक्झरी आता आपल्याला परवडण्यासारखी नाहीये. लॉर्डशिप, याच विषयाशी संबंधित 2 प्रश्न आहे, एकत्र विचारतो. वेदर रेकॉर्ड कन्व्हर्सेशन ड्युरिंग व्हिडिओ कॉन्फरन्स इज एसेन्शियल आर इट इज मस्ट. संभाषण आपण रेकॉर्ड करायला पाहिजे का इलेक्ट्रॉनिकली, एक. आणि दुसरं लॉर्डशिप त्याच्याशी संबंधित आहे, दिस काइंड ऑफ जर कोणी रेकॉर्ड करून जर सोशल मीडियावर जर पोस्ट केलं तर रिस्क आहे, काय करायचं? एकच मिनिट, मी आपल्याला ते रूल्स मधलं वाचून दाखवतो. Lordship, our Honorable High Court has received the video conferencing rules, draft rules. त्याच्यामध्ये मला वाटतं प्रोव्हिजन आहे ती. Yes, ma'am. की रेकॉर्डिंग करायचं त्याची प्रोव्हिजन आहे कुठेतरी. Chapters. Okay. मला वाटतं ते बघावं लागेल, कुठेतरी प्रोव्हिजन आहे की त्याचं रेकॉर्डिंग करायचं म्हणून. आणि काय थोडीशी चर्चा झाली होती ते मी आपल्याला सांगतो, मला पटकन सापडत नाही ती प्रोव्हिजन, समोरच माझ्या रूल्स आहेत ते, की हा प्रत्येक हायकोर्टाला कॉल घ्यावा लागेल. पण मला असं वाटतं की जर आपण एव्हिडन्स रेकॉर्ड करणार असू व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनी, तर त्याचं रेकॉर्डिंग ठेवणं आपल्याला गरजेचं आहे ते. लॉर्डशिप, व्हिडिओ कॉन्फरन्स करत असताना कोणी रेकॉर्ड करून त्याचा गैरउपयोग केला सोशल मीडियामध्ये, आपल्याला आठवत असेल एकदा इथे झालं होतं, इव्हन बॉम्बे हायकोर्टात देखील रेकॉर्डिंग करून युट्यूबमध्ये पोस्ट केलं होतं त्यांनी एनॉनिमसली. असं आता देखील आपण व्हिडिओ कॉन्फरन्स माध्यमाने जर केलं तर ही शक्यता असते. मी या प्रश्नाचं उत्तर म्हणून एक प्रश्न विचारणार आहे की प्रत्येक न्यायिक अधिकारी मला सांगावं की आज आपल्या कोर्टात रेकॉर्डिंग होत नाहीये का? ऑलरेडी चालू आहे सर. रेकॉर्डिंग ओपन कोर्टात आपण जे करतो ते छोटे पेना लावलेले कॅमेरे असतात, मोबाईल हातात घेऊन लोक बसलेले असतात, रेकॉर्डिंग चालू आहे, आज तर रेकॉर्डिंग चालू आहे, आपला शब्द आणि शब्द रेकॉर्ड होतो. त्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्स यांनी कोणी काय रेकॉर्ड केलं आपल्याला फारशी त्याची भीती बाळगायचं कारण नाही असं मला वाटतं. कारण आज तर चालू आहे, ही फॅक्ट ऑफ लाईफ आहे, आपण ओळखायला पाहिजे की व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू असतं, फक्त कंटेंटच्या भीतीने लोक ते युट्यूबवर टाकत नसतील. त्याची आपण जास्ती काळजी करू नये, रेकॉर्डिंग होईल याची काळजी करू नये आपण, असं वाटतं मला. नाही, काळजीपेक्षा उलट गृहीत धरूनच चालायचं, कोणीतरी करत असतं, मग तेवढी आपण काळजी घेतली पाहिजे आपण बोलताना व्हिडिओ कॉन्फरन्सिंग वरती. येस मॅम, दॅट विल बी सेफ. लॉर्डशिप, एक प्रश्न आहे. वन, आपण म्हटलं तर मगाशी प्रोडक्शन should be physical as far as possible. रूल्स मध्ये म्हटलंय त्या. Yes, my lord. Unless the magistrate certifies that for certain reason it was dispensed. त्यांचा पुढचा प्रश्न आहे की मग अशा वेळेस पीसीआरची जर रिक्वेस्ट असेल तर देणे योग्य होईल का? आय थिंक इट वॉज ऑलरेडी आन्सर्ड. हो, करेक्ट. नाही, त्यातून दुसरा एक प्रश्न निर्माण झाला, आपल्याला सांगतो मी. सर, आता वकील लोक एक तक्रार करायला लागलेले आहेत की तुम्ही ऑनलाईन प्रोड्यूस करताय. आता आपल्याला माहिती आहे की त्या कॉन्स्टेबल्स मार्फत काही वकिलांना लगेच कळलं की आरोपी प्रोड्यूस करतायत, तिथेच येऊन ते बिल मागायचा प्रयत्न करतात. ते आता त्यांचं उत्पन्नाचं साधन बंद झालंय. तर एकदा कसं आहे की एकदा आपण जे रूल, मला वाटतं 11.1 आहे रूल त्यातला, की however ordinarily judicial remand in the first instance or police remand shall not be granted through video conferencing. Yes, sir. So remand at first instance or police remand, असं दोन्ही त्यांनी म्हटलेलं आहे, should not be ordinarily granted by video conferencing save and except in exceptional circumstances. म्हणजे नॉर्मल कोर्समध्ये जेव्हा पोलीस कसे रिमांड ग्रँट करायचं आहे ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग करू नये असं म्हटलेलं आहे. एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस असतील तसं आपल्याला कारणं रेकॉर्ड करावी लागतील ज्युडिशियल ऑफिसरला. लॉर्डशिप, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आणि ई फायलिंग रिलेटेड टेक्निकल क्वेश्चन्स भरपूर आलेले आहेत. हो, आपण हे पुटअप करू का? भरपूर क्वेश्चन्स आहे, ऑलमोस्ट टेक्निकल प्रश्न थोडंसं मला अडचणीचं होईल, पण कधीतरी मग तुम्ही टेक्निकल टीम बरोबर घ्या ना. हे आपले जे आहेत
किंवा आपली ही कमिटी आहे मुंबई हायकोर्टाची, बरेचसे सगळे टेक्नोसॅव्ही जजेस आहेत. Yes, my lord. तर मला असं वाटतं तुम्ही एक दिवस मला असं त्यातनं एक सूचना चांगली आली. आपली जी ई कमिटी आहे त्या ई कमिटीचे 5 सिटिंग जजेस, Sir. आपली टीम आहे पूर्ण. काही Sir. आपल्याकडे जिल्हा स्तरावरती काम करणारी फार हुशार माणसं आहेत. तर त्यांच्याशी तुम्ही अशा तऱ्हेचा एक वर्कशॉप करा. Sir. कारण मागे पण मी एका ठिकाणी गार्डियन जज असताना गेलो होतो. एका आपल्या ज्युडिशियल ऑफिसरनी टेक्निकल प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाला रोख असा होता की सर तुम्ही 3 वर्ष कॉम्प्युटर कमिटीचे चेअरमन आहात म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारतोय. त्याला मी एकच उत्तर दिलं की अरे बाबा की एखादं मशीन तयार करणारी कंपनी असते, त्या कंपनीचा जो चेअरमन असतो त्याला मशीन तयार करायचं टेक्निकल नॉलेज असायचं काही कारण नसतं, कारण तो लीडर असतो, त्याने इतरांकडनं काम करून घ्यायचं असतं. तर मी पण तेच करत आलो. मी जरी स्वतः कॉम्प्युटरचा वापर करत असलो तरी मी टेक्नोसॅव्ही नाही त्या दृष्टीने. तर तुम्ही हे जरूर करा, कारण मी पण ह्याचा अनुभव घेतलेला आहे की अनेक न्यायिक अधिकाऱ्यांच्या मनात खूप शंका आहेत. आपल्या पूर्ण टीमला बोलवा, त्यांना विनंती करा तुम्ही, म्हणजे सगळ्या शंकांचं निरसन होईल एका मीटिंगमध्ये. पहिले तर गोस्वामीला पण रिक्वेस्ट करा की मी ऑनलाईन या म्हणून. सर सगळं टेक्निकल रिलेटेडच मेन आहे सर. करेक्ट. भरपूर क्वेश्चन्स आहेत सर, 78 क्वेश्चन्स आहेत. सगळं रिपीटेड आहे. काही सजेशन्स पण जास्त आहेत, क्वेश्चन्स पेक्षा सजेशन्स जास्त आहेत. आय थिंक माय लॉर्ड आय विल इफ युअर ऑनर परमिट्स आय विल सेंड देम टू युअर ऑनर. प्लीज. येस प्लीज. अँड एक प्रश्न मला आपल्याला पुटअप करावा असं वाटतं सर. इन स्पाइट ऑफ putting so many years in this post, still your honor gets energy to address the issues of the advocates, litigants, and lawyers, and our judges also. From where you get your honor gets this energy? कसं आहे मिस्टर यर्लागड्डा, you are looking at it positively. Other day I was holding meeting of registrars. It's just a joke I am sharing with you. Sir. So I told my registrars that our registrar general, registrar administration, आपल्याकडे प्रोथोनोटीचं काम असतं, रजिस्ट्रार ऍडमिनिस्ट्रेशन, रजिस्ट्रार कॉम्प्युटर्स CPC, आणि आमचे कॉम्प्युटर कमिटीचे चेअरमन रजिस्ट्रार ज्युडिशियल. त्यांना असं म्हटलं की ऑल ऑफ यू मस्ट बी प्रेइंग दॅट दिस कोरोना व्हायरस शुड डिसअपिअर ॲट द अर्लिएस्ट. त्याचं कारण असं आहे की रोज मी इतक्या नवीन सूचना त्यांना करत असतो की ते आता कंटाळून गेले असतील आतापर्यंत, की रोज सकाळी चीफ जस्टिस उठतात आणि नवीन काहीतरी सूचना घेऊन येतात. पण कसं आहे की असे जेव्हा आपल्यापुढे चॅलेंजेस येतात कोरोना 19, आणि त्या चॅलेंजेसमुळे आपल्याला थोडासा उत्साह मिळतो की हे मोठं चॅलेंज आहे आपल्या पुढचं, मोठं आव्हान आहे. आणि असं म्हणायला हरकत नाही की ह्या ॲडव्हर्सिटीमुळेच तर कुठेतरी मला थोडीशी एनर्जी मिळते काम करायची. My lord, with your kind permission, we will close this question hour. Yes. Many questions are there as I submitted. I will send those questions, and we can work out on those questions through our committees also. Yes. But please have that conference with our computer committee team. That will be extremely enlightening session. Yes, my lord. Now, kindly allow me to give few words of thanks. Before you give that, firstly, yes, my lord. Actually, that thank giving function should not be there. I am part of the system. In fact, मला तुम्हाला सांगायचं होतं की मी महाराष्ट्र ज्युडिशियल अकॅडमीचा अजूनही भाग आहे, विसरू नका कृपया. सर. तेव्हा तुमच्याकडे नवीन ट्रेनिंग ऑफिसर आहेत, मला बोलवत जा, आपण ऑनलाईन करू कार्यक्रम. शुअर माय लॉर्ड, शुअर माय लॉर्ड. आभार मानायची काही गरज नाही. महाराष्ट्र ज्युडिशियरीने माझ्या आभार मानायची गरज नाही. लॉर्डशिप, मला एक थोडासा रिवाइज करायची तरी परवानगी द्यावी थोडक्यात. ठीक आहे. आपण भरपूर सेन्सिटिव्हिटी इश्यूज वर आपण बोलून सगळ्यांना मार्गदर्शन केलं लॉर्डशिप. बरेच समस्या निर्माण झालेल्या आहेत आता यावेळेस, आणि आपण जे पुढाकार घेऊन आम्हा जजेसला सगळ्यांना जो मार्गदर्शन केलं आहे, आमच्यासाठी एक मोटिवेशन राहणार आहे. याबद्दल मी गवाही देतो सर. याबद्दल मला आठवतं सर, मला अजून एक शेअर करायचं आहे. मध्ये मी भेटल्यानंतर आपल्याला रिक्वेस्ट केली होती, आपण त्यावेळेस सुद्धा म्हटलं होतं की महाराष्ट्र ज्युडिशियल अकॅडमीमध्ये मला बोलवलं तर मी येणार आहे म्हणून. अँड दिस इज द फर्स्ट विजिट, दो इट इज थ्रू वेबिनार. ज्युडिशियल अकॅडमीमध्ये आपण आलं तर 50 किंवा 100 लोक राहणार आहे,
As Mr. Chetan, how many are connected? Sir, we had approximately 800 members, but Sir. considering that there were multiple members at one place, सर it will be multiple of 3. सर लॉर्डशिप 800 लोक कनेक्टेड आहेत आणि जिल्ह्याच्या ठिकाणी स्क्रीनिंगची अरेंजमेंट केलेली आहे आणि काही फॅमिलीमध्ये एक कपल जजेस आहेत तर एक वर पाहणार ते तर नियर अबाउट द फिगर इज नॉट लेस दॅन 1300. आय एम शुअर अबाउट दॅट. आपण सगळ्यांच्या वतीने आणि आमचं रजिस्ट्री मधील जे जजेस माझं जे वरिष्ठ आणि सहकारी आहेत सगळ्यांच्या वतीने मी अत्यंत आभार व्यक्त करतो आणि आपण पुन्हा यावा आणखीन या वेबिनार किंवा अकॅडमीमध्ये यावा नेहमी यावा आम्हाला मार्गदर्शन करावं अशी विनंती करतो. थँक्स माय लॉर्ड. धन्यवाद. आभारी आहे सगळ्यांचा आणि सगळ्यांना शुभेच्छा. आणखीन मला बाकी आमचं ऑनरेबल चीफ जस्टिस ऑनरेबल आवर डायरेक्टर and our honorable lordships probably who some of them might be attending them and our honorable registrar generals, registrar general and registrars, especially from the judicial officers from the Bombay High Court, all benches and honorable principal judges and my brother and sister judges. I am wholeheartedly expressing my thanks on behalf of my academy and our team, and my special thanks to those judges who have raised the queries. And I put forth my excuses for those judges whose questions we could not take up for want of time. And my special thanks to Sri Shivashankar Gowda, the CPC of the Karnataka High Court and his team. And and special thanks to our master trainers from all over Maharashtra who helped the others to get the connectivity, and the WhatsApp group administrators and the young judges who helped the others to establish the connection, and the district system administrators, the staff who made the facilities of the screening in the district courts, and lastly to the most importantly to the SCC Online, that is the Eastern Book Depot Company, their management, Mr. Malik and Karan Malik, and the Vice President Sanjay Kapoor, and especially to our co-anchor Chetan Singh Shergill. You are very kind enough to be amongst with us for this. With this, I express my thanks to all of you and assuring again to come back tomorrow at the same time with another webinar. Thank you. Thank you very much. Thank you. Thank you. Thank you so much, sir. And this concludes our session, today's session. Like Yelagala sir said, we have a session tomorrow with Justice Nandaraju sir at 11 a.m. So those who have not received the link, please connect with the Master Judicial Academy, or you can email us at learning@scconline.com. I'll repeat, the email ID is learning@scconline.com, or you can also reach out to your brothers, judges and colleagues. The link is same, so if any other judges have received the link, they can share the same link with others. With this, I will conclude the session. Thank you everyone for joining in, and thank you everyone for waiting for us in the starting. And we thank you, and we'll see you next time. Thank you.